जय श्री कृष्ण. सुंदर आठवड्या. सगळ्यात पहिले सगळ्यात मोठा मुहूर्त आजचे मदर्स डे आहे. हॅपी मदर्स डे सगळ्याच आयांना. त्या माधवी आहे, अपर्णा आहे, आई आहे, लता काकू आहेत, अवंती असणार. सगळ्याच आयांना हॅपी मदर्स डे. प्रणाम. हात जोडून प्रणाम. मातृदेवो भव हे वेद वाक्य आहे. आचार्य, गुरु, पिता या सगळ्यांच्या आधी प्रथम स्थान आईला प्राप्त आहे. भागवतात श्रीकृष्णांनी प्रत्यक्ष सांगितलंय की आईचं जितकं मुलावर प्रेम तितकं या सांसारिक दृष्टीने जर विचार केला तर आई इतकं प्रेम पुत्रावर कोणाचं असणं शक्य नाही, संभव नाही, होत नाही. तर पुन्हा त्या प्रेमाचा आदर, प्रेमाचा सन्मान, प्रेमाप्रती कृतज्ञता. थँक यू मदर. हॅपी मदर्स डे. कालची नारद जयंती झाली. नारद ऋषी भक्तिशास्त्रातले सर्वश्रेष्ठ, कृष्णानेच त्यांना पदवी दिलेली की तुमचे सर्वश्रेष्ठ भक्त असल्याची. त्यांच्याही आईचीच त्यांच्यावर कृपा. ते अनाथ आदर, वडिलांचं पता नाही, वडील कोण माहीत नव्हता. दासी पुत्र नारद. आईनी वाढवलं, सिंगल मॉम मोठं केलं आणि मग साधू संघ प्राप्त झाला अशी पुराणांमध्ये कथा आहे. त्याच्यामुळे मग पुढे ईश्वर हरिरस प्राप्त झाला. तिथून त्यांची प्रगती सुरू झाली आणि मग त्यांची वैकुंठ यात्रा, सतत वैकुंठ यात्रा. कुठेही जा ब्रह्मांडात, ब्रह्मलोकात, 14 भुवनात येण्याचं स्थान वैकुंठ. जिथे बुद्धी कुंठित होत नाही ते वैकुंठ. कुंठित होणं म्हणजे सीमित होणं, फायनाईट होणं, लिमिटेड होणं. जिथे आपली जिद्द नाही, आपला हट्ट नाही, आपली अटक नाही, आपला आग्रह दुराग्रह नाही, ती वैकुंठी बुद्धी. त्या चित्तात आत्ताच वैकुंठाचं प्रागट्य इथे. आणि जिथे आपला हट्ट, आग्रह, आपलं लिमिटेड पर्स्पेक्टिव्ह तिथे कुंठित झाली तर ते वैकुंठापासून दूर झालं. ते नारद मुनी सतत वैकुंठात, सतत मनात जमा झालेला पुन्हा रिलीज करणं, पुन्हा जमा झालेलं पुन्हा त्यात गारोटी फिरवून, पुन्हा त्याचा गाळ काढून, पुन्हा वैकुंठात जाऊन इकडची तिकडची वार्ता, मन विचलित झालेलं पुन्हा श्रीहरीच्या स्मरणात, पुन्हा वैकुंठात जाऊन बुद्धी वैकुंठित करणं, सोडून देणं जे काही विचार जमा झाले असतील. अशा प्रकारे नारदांनी सर्वश्रेष्ठ भक्त असण्याची पदवी प्राप्त केली आणि मोकळे राहिले. एकच त्यांच्या मनात सुद्धा नारायण नारायण. ये कैसा है जादू समझ में न आया, तेरे प्यार ने हमको जीना सिखाया. नारायणाप्रती. त्याच्या आधी बुद्ध जयंती झाली. शांती अवतार, क्षमा अवतार, सौजन्य अवतार, संवेदनशील अवतार, सेंसिटिव बुद्ध. कीड़ी के पग नेवर बाजे सो भी साहेब सुनत है. मुंगरी, छोट्या मुंगरीला बाळ झाला, छोटीशी मुंगरी. त्या मुंगरीने ते आपल्या मुलीला पायातले हातातले घालून दिले. ते केवढे असतील. आणि ती चालली तुरु 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 तुरु. आणि तो हरी तेही ऐकतोय, त्याचं तिथेही लक्ष आहे, तिची रक्षा होते. कीड़ी के पग नेवर बाजे सो भी साहेब सुनत है. संवेदनशील, सेन्सिटिव्ह, सतर्क, केअरिंग, सगळ्यांसाठी केअर करणारा, सगळ्यांसाठी मन दुखणारा, सगळ्यांसाठी ज्याच्या अश्रू गळतील असा शांती अवतार, बुद्ध अवतार, 9वा अवतार श्रीहरीचा. त्याच्यात आदल्या दिवशी भीषण भयंकर नरसिंह अवतार, जो क्षणार्धात आपल्याच नखांनी सरळ फाडून काढणारा दैत्याला, आपल्याच मांडीवर बसून आपल्याच नखांनी बघता बघता सगळ्यांसमोर एवढ्या महान मस्क्युलर दैत्याला चिरफाड करणारा.
क्रोधावेश आवेश अवतार म्हटलं, क्रोध आवेश अवतार. तर अखिल ब्रह्मांडमा एक तो श्री हरी जे आहे, विश्वाच्या अणुत्व आपल्याला व्यापलेला विष्णू जो आहे, जेव्हा त्याच्या भक्ताचा अपमान नाही सहन करू शकला. त्याचा अपमान तर किती झाले, अनेक अपमान सहन केले त्यांनी, मात्र त्याच्या भक्ताचा अपमान त्याला न सहन होत. नाही ती संवेदना आली, सेन्सिटिव्हिटी, की प्रल्हादाचा अपमानास्पद, की या खांबात आहे का, तो हो आहे म्हणून डरकाळ्या फोडत अवतरलेला नरसिंह अवतार. तर नरसिंह अवतार, बुद्ध अवतार, नारद जयंती आणि आजचं मदर्स डे, महा मुहूर्त झाले, एकापेक्षा एक धुरंधर, एकावर एक. या 4 मुहूर्तांचं ध्यानात सत्र जाऊ शकतं. त्या सगळ्या स्मरण करत, शांती प्राप्त करत, आनंदोत्सव मनवत भगवद्गीतेकडे वाटचाल करू. मागच्या वेळेस 2रा अध्याय सुरू झाला तर 3 श्लोक झाले होते, पण पहिला विलक्षण लक्ष दिलं की पहिला शब्द भगवंतांनी कुतस्त्व सिलेक्ट केला. आपला मुखपद्मात विनिस्मृता गीतेसाठी म्हटलंय की ज्या कमल मुखातून अनायास सहजतेने निघालेली गीता. पण त्या सहजतेतही त्यांचं गांभीर्य, त्याचं धैर्य, त्याची विचारशक्ती आहे, विचारपूर्वक परफेक्शननी शब्द वापरलेले आहे. तर पर्पज अनिवार्य आहे, इनएव्हिटेबल आहे. जसं काल मी परवा कानाशी बोलत होतो, ध्यानात रुची नाही, गीता वाचायची नाही, पण विधान म्हटलं कर्मयोग हे एक सेंट्रल प्रिन्सिपल आहे गीतेचा. कर्मयोग जर करायचा असेल, गीता न वाचता कर्मयोग साधायचा असेल तर ते एक 2 मिनिटाची साधना सांगतो मी फक्त. 30 सेकंद आणि 90 सेकंद, 30 आणि 90 असे 120 सेकंद, म्हणजे 2 मिनिटांची रोज सतत साधना अशी करू शकते, ज्याने तुझं कर्मयोग सिद्ध होईल. कुठलंही कार्य करायच्या आधी, कुठलंही काम करायच्या आधी 30 सेकंद घेऊन विचार, त्याच्या शब्दाने, वाय एम आय डुईंग दिस, हे कशासाठी करतोय. जे काय असेल, व्हिडिओ गेम खेळताय, सोशल मीडिया करतो आहे, सिनेमा पाहतो आहे, अभ्यास करतो आहे, भाजी चिरून देत आहे, जे कुठलं कार्य करतो, 30 सेकंद घेऊन फक्त एवढा प्रश्न विचार, वाय एम आय डुईंग दिस, कुठल्या कारणास्तव हे करताय, कुतस्त्व. आणि ते संपल्यानंतर 90 सेकंद घेऊन विचार कर, व्हॉट डिड आय लर्न, सो व्हॉट डिड आय लर्न फ्रॉम दिस. हे कार्य केल्यानंतर, हे काम संपल्यानंतर शिकलो काय मी. तर हे कुठल्याही कार्याच्या आधी 30 सेकंद आधी जर वाय एम आय डुईंग दिस, आणि कार्य संपल्यानंतर 90 सेकंड्सनी सो व्हॉट डिड आय लर्न फ्रॉम इट, हे जर सतत सवय केली प्रत्येक कार्यात, प्रत्येक कामात, तर 2 मिनिटं आहे टोटल. तर आपोआपच जसं ते वुहान प्रांतात, चीन देशात वरून कोणीतरी मुठभर व्हायरस टाकला समजा, अशी कल्पना करू, हुंकार मारून की जा, ते पूर्ण जग उथल पाथल करून जाईल. खऱ्या अर्थाने वर्ल्ड वॉर होईल, की सगळं वर्ल्ड एकत्रित होऊन या अदृश्य शक्तीसोबत लढा देण्याचा प्रयत्न करा. एक किती असतील, एक मुठभर असं सुरुवात झाली त्या, जास्तीत जास्त जिथून सुरुवात झाली त्या. आणि कोणी विचारलं की हे शक्य कसं आहे, हे तर व्हायरस दिसतही नाही, यांच्यामध्ये काही आपली शक्तीही नाही, जगावर कसं आहे साम्राज्य करेल, पसरेल कसं जगभर हे इथून. तिने म्हटलं, ज्यांनी टाकलं असेल जिथून झाली, कल्पनेत, माझी कल्पना आहे, हे काही नाही, होऊन जाईल, आपोआप होत आहे, बघ तू गंमत पहा कशी काय होते, सुरू तर कर, बाकी काहीच नको करू, ते मुठभर टाकून दे इथे, कुठलाही प्रांत सिलेक्ट कर या पृथ्वीवर, ठीक आहे, चीन समोर दिसत आहे, चीनमध्ये वुहान, तिथे एक मुठभर फेकून दे व्हायरस, हे किटाणू, आणि नुसतं राहू दे, वेळ दे, पहा काय होतं, काहीच नको करू, बाकी तुझं काम झालं, पूर्ण तू जगात जेता झाला. एवढं टाकू शकला आता, जग घुटण्यावर तुझ्याशी येईल, संपूर्ण जगाला तू, पृथ्वीला भयभीत करशील. सर्व श्रेष्ठ छाती ठोकणारा मानव जो आहे, जो हत्ती घोडे लगाम लावलेला, हत्तीला खड्ड्यात पाडून जन्मभर, घोड्याला लगाम लावून पायावर खिळे ठोकणारा, वाघाला पिंजऱ्यात टाकणारा, सगळ्यांवर नियंत्रण करणारा आपल्या बुद्धिमत्तेच्या प्रभावाने, तोच घुटणे टेकेल सुद्धा एकूण एक भयभीत होतील. कसं होईल, हे शक्य कसं आहे, बघ तू पण सुरू तर कर, ते इट विल डू इट्स ओन जॉब. त्याचे प्रोग्राम्ड आहे ऑलरेडी, काय व्हावं कसं व्हावं आपोआप होईल,
कोणी नाही नियंत्रण करू शकणार तसं. जोपर्यंत डोक्यात अक्कल नाही येणार, जोपर्यंत समर्पण बुद्धी नाही येणार, जोपर्यंत अलाइनमेंट नाही येणार, तोपर्यंत तसंच हे कानाला मी म्हटलं की तू एवढं ते यांनी काय होणार, याच्यात कंत कर्मयोग आहे की 30 सेकंदनी विचारणं की मी का करतोय, आणि 90 सेकंद मध्ये विचारणं की मी शिकलो काय याच्यापासून. म्हणजे तू सुरू तर कर, काहीच बाकी काहीच काळजी नको. प्रत्येक कशाच्याही आधी 30 सेकंद घेऊन विचार कर, वाय एम आय डुईंग दिस, कुतस्त्व आकाशमलमिदं दिला. कर्मयोग 3रा अध्याय जो सुरू होईल आपला, त्यात पहिला शब्द ते ज्या ऐसे चेत कर्मण असते मना बुद्धी नियोजित तस्मित कर्मिण घोरेन. मला हे घोर कर्म का करायला लावतो आहे, जर ज्ञान श्रेष्ठ आहे तर जन्मवाचक शब्द आहे. जन्मच ज्ञान एकत्रित करण्यासाठी झालाय, आणि तो ज्ञान तर तुम्हाला आताच देऊन दिला. 2ऱ्या अध्यायात तो म्हणतो तर आता मला कर्म करायचे, तर मी चाललो, सुट्टी झाली माझी युद्धापासून. सो मी सगळ्यांना म्हणते, सुरू करत जर केला 30 सेकंद घेऊन विचारणं मी का करतो आहे, याचा उद्देश काय, याच्या मागे मेरा मकसद क्या है, व्हॉट इज माय पर्पज बिहाइंड दिस, आणि नंतर याच्यापासून मी शिकलो काय, तर आपोआप सुरू होईल यात्रा कर्मयोगाची. हे जसं करोना व्हायरस सोबत अलाइन होणं, ते ईश्वरी शक्ती, महाशक्ती, सृष्टी सामर्थ्यासोबत अलाइन होणं, शरण होणं. जसं भागवतात एक कथा आहे, ते बरेच लोकांना माहीत असेल, पण इथे उल्लेख करण्याला योग्य आहे. तर माझा भाऊ सेंट लुईसचा उदय दादा परवा फोनवर बोलत होता, तो विचारत होता की असं काही शास्त्रांमध्ये आहे का याच्याशी अलाइन साम्यवाद असलेलं उदाहरण, तर मी त्याच्यासोबत शेअर करतो. तो म्हणाला, तू हे गीतायोगमध्ये का नाही शेअर करत, इट मेक्स अ लॉट ऑफ सेन्स. तर ते जसे नारायण अस्त्राची गोष्ट सगळ्यांना माहीत असणारच. जिथे महाभारताच्या युद्धानंतर शेवटी क्रोधित झालेला अश्वत्थामा, द्रोणाचार्यांचा पुत्र, अर्जुनाचे गुरु द्रोणाचार्य, द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा गुरुभाव. असं सर्व विदित होतं की अर्जुनावर सगळं लुटून दिलं, द्रोणाचार्यांनी आपले सगळे अस्त्रशास्त्र त्याला शिकवले, असं तोपर्यंत माहित होतं. पण नंतर लक्षात आलं की मात्र एक त्यांनी आपल्या मुलाला अजून श्रेष्ठ, मनात तो मोह होता की मात्र माझ्या मुलाजवळ काहीतरी अजून असलं पाहिजे. तर नारायण अस्त्र नावाचं अस्त्र त्यांनी आपल्या मुलाला शिकवलं, जे अर्जुनालाही नंतर शिकवलं. त्याची तोड अर्जुनाजवळ नव्हती, कोणाच जवळ नव्हती त्या युद्धामध्ये. त्या युद्धभूमीवर श्रीकृष्ण तर होता, पण श्रीकृष्णाने म्हटलं तर मी युद्धात शस्त्र धारण करणार नाही, त्याच्यामुळे मोठी पंचायत. आणि द्रोणाचार्यांचा वध झाल्यानंतर युद्धाच्या शेवटच्या दिवसांमध्ये अश्वत्थामा क्रोधामुळे नारायण अस्त्र सोडलं सगळ्यांना, क्रोधित होऊन. आणि सगळेच जितके जे कोणी समोर द्यायचे त्याला लढा द्याला, त्या सगळ्यांना जमीनदोस्त करत सुटलं त्या ना. मग भीम अभिमानाने की आता मी याला बघतोच क्रोधित होऊन आपली गदा उचलून, तेव्हा कोणाच्यानेच मानवे ना ते, तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. समजवला नाही तर मग जबरदस्ती त्याला हग करून, मिठी देऊन, आपले ताकद लावून, शास्त्र तर नाही धारण करणार पण त्याचं बाहुबळ तर होतच श्रीकृष्णाचा. आपले बाहू म्हणजे शास्त्र नाही, तो काही नरसिंह अवतार नव्हता. तर आपल्या बाहुबळाने भीमासारख्या भीमाला त्यांनी दाबून धरून खाली वाकवलं. मग ते नारायणास्त्र येऊन ना, तर भीमाचं वध तिथेच होत होता. मग ते शेवटी जेव्हा सगळ्यांना घोषणा केली की सगळेजण खाली वाका, शरण याला एकच उपाय नारायणास्त्रासमोर, एकच इलाज आहे, शरणागती, अलाइन होणं, त्याला त्याचं काम करू देणं, ते आपण चाललं जाईल. आणि मग ते खरोखरच गोल चक्कर म्हणून प्रदक्षिणा, श्रीकृष्णाची होती प्रदक्षिणा केली त्यांनी, आणि मग परत गेला. तर तसंच जणू काय हे जे आहे करुण अस्त्र, बुद्धदेव करुणा अवतार होते, बुद्ध अवतार करुणा अवतार होता. तर याला जर आपण शरण आलो, याला याचं कार्य करू दिलं, याच्यातही दैवी शक्ती आहे हे जर स्वीकार केला, डोळ्यांनी दिसत नाही म्हणजे अस्तित्व नाही असं नाही, हे जर स्वीकार केलं, याच्यातून जर शिकलो, तरी आपले कार्य करून याच्यासोबत खूप आपली दादागिरी, आपली बुद्धिमत्ता, आपली खूप अक्कल शक्कल लढवून जर नाही, तर हेही आपलं कार्य करून ईश्वराच्या शरणागतीच्या भावनेने जर निघून जाणार. सो
तिथे कुतस्त्व शब्दावरून हे सगळं निघालं. दुसऱ्या श्लोकाचं जे होतं, तर आपण आता तिसऱ्या श्लोकाकडे चाललो. तिसरा श्लोक, आजचा पहिला श्लोक. अर्जुन उवाच, त्यात जेव्हा कृष्णाने म्हटलं की अरे तू हे भलत्या वेळी कुठून आला, कसं आलं, हे कशासाठी, का बरं तू असा विचार करतोय, दुर्बल, त्याचा क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप, उठ आणि कामाला लाग, युद्धाला लाग. मनातलं वीकनेस सोडून, वीक ऑफ द हार्ट नको हो, ब्रेव हार्ट हो. तर अर्जुन म्हणतो, कथम भीष्मम अहम संख्ये द्रोणम च मधुसूदना. या भगवत हे गीतेतलं वाचून दाखवतोय. अर्जुन बोले, हे मधुसूदन, मैं रणभूमि में किस प्रकार बाणों से भीष्म पितामह और द्रोणाचार्य के विरुद्ध लड़ूंगा, क्योंकि हे अरिसूदन, ये दोनों ही पूजनीय हैं. इसलिए इन महानुभाव गुरुजनों को न मारकर मैं इस लोक में भिक्षा का अन्न भी खाना कल्याणकारक समझता हूँ, क्योंकि गुरुजनों को मारकर भी इस लोक में रुधिर म्हणजे रक्त से सने हुए अर्थ और कामरूप भोगों को ही तो भोगूंगा. तिथे बुद्धिमानासारख्या गोष्टी, पण सर्वसामान्य लोकांसारख्या गोष्टी सगळ्या साधारण असाच विचार करतात. मागच्या वेळेस आपण बोललो तर ग्रहण लागलं होता, मोहग्रस्त झाला होता. ग्रह म्हणजे खाणं, घास घेणं. ग्रहण लागतं, त्या पूर्ण सूर्य असलेला अर्ध सूर्य दिसतो किंवा फक्त आजू गोल दिसतं, आतलं गायब झालेलं पोकळ दिसतं सूर्यग्रहण. चंद्रग्रहणाच्या वेळेला सफरचंद खाऊन तुकडा केला तसा कमी चंद्र दिसतं. तसं मोहाला ग्रहण म्हटलंय, ग्रस्त झाला, मोहग्रस्त झाला. हा पूर्ण परंतप अर्जुन, पूर्ण पुरुष अर्जुन, नारायणासोबत असलेला नर, नारायणाचा मित्र नर, पिअर लेवलवर असलेला, त्याच्या पिअर ग्रुप मध्ये आहे देवाच्या, तो त्याला ग्रहण लागलं हे मोहाचं. तर असा भयभीत, कन्फ्युज्ड, दोन प्रकारे विचार, द्वंद्वामध्ये फसलेला आणि निघून जाणं, त्यागाची भावना, सोडून देण्याची, पळून जाण्याची, संन्यास घेण्याची, जंगलात जाण्याची, गुहेत जाऊन बघण्याची, आपले जे सगळ्यांना सोडून. प्रेमापोटी कोणी म्हणतो हे प्रेमापोटी झाला. आजोबांवर प्रेम होता, गुरुवर प्रेम होतं, गुरुनिष्ठ होता, आपल्या आप्त बांधवांबद्दल प्रेम होता, म्हणून त्याला तर सर्वसामान्य लोकांना वाटू शकते योग्यच होतं, बरोबर आहे ना, असं कोण करते आपल्या लोकांना मारणं. त्यांनी इतकं केलं आपल्यासाठी, त्यांनी काय नाही ठेवलं. प्रेम अटॅच्ड जेव्हा होता, सीमित एका विशेष व्यक्ती विशेष, वस्तू विशेष, परिस्थिती, ऑब्जेक्ट, थिंग सोबत जेव्हा अटॅच होता, तेव्हा ते मोह होतं. आणि प्रेम जेव्हा कुठल्या व्यक्ती विशेष पासून डिटॅच होता, तेव्हा ते प्रेम होतं. दोन्हीमध्ये तेव्हा त्याचं जसं तर डिटॅचमेंट किंवा वैराग्य ज्याला म्हणतो, दोन्हीमध्ये प्रेम आहेच. प्रेम नाही अशी कुठली साधना राहू नाही शकत. कुठली ईश्वरापर्यंत नेणाऱ्या कुठल्याच साधनेमध्ये प्रेमाचा अभाव शक्यच नाही. प्रेमाचा अभाव जर असेल तर अशा साधनेने ईश्वरापर्यंत पोहोचणं अशक्य आहे. कारण ईश्वर प्रेमरूप आहे, प्रेम स्वरूप आहे. श्रीकृष्ण तर प्रेमावतार होता, तर प्रेम न घेऊन प्रेमापर्यंत पोहोचणं हे शक्य नाही. तर अटॅच्ड लव्ह इज मोह and unattached love is vairagya. या मागच्या वेळेस आपण षट संपत्ती, आपण विवेक, वैराग्य, षट संपत्ती, मुमुक्षत्व, हे साधनेचे 4 चरण यांच्याबद्दल विचार केला होता. तर लव तर दोन्हीमध्ये आहे, प्रेम तर दोन्हीमध्ये असायला हवं, असणं आवश्यक आहे, अनिवार्य आहे, नितांत आवश्यक आहे. पण अटॅच नको. प्रेम, लव फॉर द सेक ऑफ लव, सगळ्यांप्रती प्रेम, सगळ्यांप्रती सद्भावना, धर्माच्या रक्षणासाठी, चांगुलपणाच्या रक्षणासाठी, फॉर द प्रोटेक्शन ऑफ गुडनेस, फॉर द सेक ऑफ गुडनेस. इंग्रजीत म्हणतो फॉर गुडनेस सेक, फॉर गुडनेस सेक टू दिस. सो सौजन्यासाठी. So again, attached love is more. Unattached love is nirmoha. So ईश्वरावर लांछन आहे, एक निर्मोही आहे. कृष्णाला म्हणतात, जसं त्याला ताना मारतात की अरे हा तर निर्मोही आहे, दगड आहे, याला काही कोणाच्या प्रती भावना नाही. तसं नाही, त्याच्या उलट आहे. मोही असणे यात काही विशेष कर्तृत्व नाही आहे.
कारण ते अटॅच झालं, लिमिट करून घेतलं. माझ्या मुलाप्रती फक्त माझं घर, माझी नोकरी, माझा मित्र, एवढ्यांप्रती माझा गुरु, माझा आश्रम, माझा धर्म, माझा देश, कितीही व्याप्त असलं पण जर सीमित असलं तर ती बुद्धी कुंठित झाली. या सत्राच्या सुरुवातीलाच मी म्हटलं वैकुंठाचा अनुभव तेव्हाच त्याच्या बुद्धी कुंठित नाही होत, अटॅच नाही होत, फायनाईट नाही होत, लिमिटेड नाही होत. जे अनलिमिटेड, ओपन माइंडेड, द मोस्ट ओपन माइंडेड. वैकुंठ इज द मोस्ट ओपन माइंडेड स्पेस. इथेच बसल्या बसल्या वैकुंठाचा अनुभव होऊ शकतो. जितकं जितकं मन ओपन माइंड ठेवलं पॉसिबिलिटीसाठी, जितकं एक्सेप्टिंग असलं, जो आहे जसा आहे त्याला स्वीकार करण्याची तितकी जितकी भावना वाढली, जितका आपला हट्ट, आपला आग्रह, आपला दुराग्रह कमी कमी होत गेला, तितके क्रिएटिव्ह सोल्युशन्स निघतात, तितके पॉसिबिलिटीज वाढतात, तितकं को एक्झिस्टन्सला शक्य होतं, तितकं सोबत राहू शकतं, तितकं सिम्बायोटिक रिलेशनशिप सगळ्यांचं तितक्या प्रकारे भलं होऊ शकतं, सगळे मिळून राहू शकतात. सो अगेन अटॅच जर झाला एका विशेष व्यक्तीप्रती, एका विशेष वस्तूप्रती, एका विशेष देश, एका विशेष परिस्थितीप्रती, तर त्याचं रूपांतर विषाद होणार. मग विषाद म्हणजे विषाद योगच होणार. याच्या आधीचा अध्याय आपण विषाद योग केला. एक लिमिट, जसं तलावातलं पाणी, डबक्यातलं पाणी सडणारच, नदीतलं पाणी कधी सडत नाही, कारण ते अडकून नाही बसलं एका ठिकाणी. खळखळ खळखळ निर्मळ जळ सुंदर वाहते. गंमत अशी की जो वाहून राहिला त्याला मिळूनही राहिला. नदी आपलं पाणी वाहून दिलं आता कोरडी झाली असं नाही होत. त्याचा दुरुपयोग करतात, गैरउपयोग करतात मूर्ख लोक, ती गोष्टी वेगळी. पण ज्या प्रकारे सिस्टम डिझाईन आहे, नदी जर वाहत जाते तर तिला मिळतही जाते, अजून स्वच्छ दुसऱ्यांदा देते तिलाही स्वच्छ मिळते. आणि तलाव आपलं धरून बसतो डबका, तर सतत कष्ट करून तलावातला कचरा काढावा. नदीतला जाऊन कचरा नाही काढावा. जर जशी आहे तसं ईश्वराच्या सृष्टी जशी नदी आहे तशी जर राहू दिली तर, वरून जाऊन कचरा टाकला तर मग कचरा काढावा. आणि शेवटी ती जी देणारी नदीच सागरापर्यंत पोहोचते, जिची वैकुंठित बुद्धी आहे, अडकली नाही एका जागी, तीच समुद्रापर्यंत पोहोचते, तीच आपल्या स्रोतापर्यंत जाऊ शकते, तीच सोर्स म्हणतात. डबाकडं तिथे जाऊन सडेल किंवा वाळून जाईल ना सर. तर मोहग्रस्त जो आहे तो प्रगतिशील नाही राहू शकत. त्याची प्रगती कुंठित झाली, लिमिटेड, थांबली. आता या जन्मात एवढंच झालं बस. मोहात पडलं म्हणजे इतकीच प्रगती होणार. मानव देह तर मिळाला, मानव देह मिळून एक्सपॅन्सिव्ह संपूर्ण सृष्टीकर्त्याचा अनुभव होण्याची क्षमता दिली त्या बुद्धीत. पण त्याने आपल्यावर स्वतःवर अन्याय असा केला की लिमिट करून घेतली की नाही, पण हे जे 4 लोक आहे, हे जे 6 लोक आहे, यांच्यामध्येच मला माझा जीव अडकवून घ्यायचा आहे, यांच्याच प्रती माझा, या खुंटीलाच माझी गाठ बांधायची. तर मग तेवढीच प्रगती होणार. कुत्र्याला जेव्हा बांधून ठेवतो कंपाऊंडला दोरी बांधून, तो इकडे जातो, मग इकडे जातो, मग इकडे जातो, मग इकडे जातो, शेवटी कुठपर्यंत फिरणार. मोकळा सुटला त्या जिथे जायची जिथे वाटलं तिथे इच्छा जाऊ शकतो. जसे नारद मुनी, नारद जयंती सांगितलं, जिथे स्वेच्छ जिथे त्यांना जाऊ शकतो, अडकले नाही आहे तिथं. इथे प्रॉब्लेम हा झाला की अर्जुनाची पण बुद्धी कुंठित झाली. याच्यात शब्द कसे, हे माझे गुरु, हे माझे आजोबा, हा माझ्या चुलत भाऊ, हा माझा साळा. शल्य राजा होते, त्याचे काका त्याचे मामा होते, हा माझा मामा, त्यांचा पुत्र जो होता तो माझा भाऊ. हे सगळे माझे आहेत, तर यांना मारून कसं आनंद नाही मिळणार. त्यात सांसारिक दृष्टीने विचार केला तर बरोबरही आहे. तो म्हणतो आता जे आपण वाचलं की यांना मारून मी काय राज्य करू. आता जो 5वा श्लोक जो वाचला त्याचा अर्थ होता, इनको मारकर मैं इस लोक भिक्षा का न कल्याणकारक समझता हूँ, क्योंकि इनको मारकर इस लोक में कामरूप भोगों को ही तो भोगूंगा. 6व्या श्लोकात म्हणतो, हम यह भी नहीं जानते कि हमारे लिए युद्ध करना और न करना इन दोनों में से कौन सा श्रेष्ठ है. आपण जेव्हा वेकेशनला जातो, कुठली ब्रेक घ्यायला जातो, त्या एकटं नाही झाला हिमालय यात्रा कोण एकटा जातो, समुद्र यात्रा एकटा जातो. कारण प्रेमाचं तिथे जिथे प्राकट्य आहे की जेव्हा आपले जे आहे त्यांना आणि ते जास्ती आनंद होतो. एक जण जाऊ शकत नाही तर आपले जे आहे त्यांना पाठवण्यात जास्ती आनंद होतो.
दोघांचेच जर तिकीट असेल तर तुम्ही दोघं जाऊन या म्हणतात. है ना, स्वतःला एकटं जाण्यामध्ये इतका आनंद नाही तर सगळे लोक एकटेच वेकेशन घेतले असते. है ना, कुठलं खायचं प्यायची जी गोष्ट असेल एकटा जाऊन फार थोडं कधी फार कमी वेळा असं होतं की एकटा जाऊन खाऊन आला, एकटा जाऊन सिनेमा पाहून आला, एकटा जाऊन चला. कारण वर्धन होता मागच्या वेळेस जसं म्हटलं सुगंधिम पुष्टी वर्धन, त्या अजून आनंदाचं वर्धन होतं ना. होळी रंगपंचमीच्या दिवशी पिचकाऱ्या भरून भरून स्वतःवरच नाही कोणी रंग उडवत का? पिचकारी तर तीच आहे, रंग तोच आहे, ओला आहे, सगळ्या मस्त आहे, मजा का नाही येत? पण दुसरे जे असतात सोबत तेव्हा आनंद होतो. हा म्हणतो की अरे यांना मारून टाकलाय तर मग काय अर्थच काय राहील? कोण आमच्यासोबत या साम्राज्याचा भोग करणारे, अनुभव करणारे, याचा आनंद घेणारे हे मेलेलं राहतील तर ते सगळे लक्षणं कशा? मोहाच्या. कारण की माझे का लोक नाही राहणार का? त्याची लोकसंख्या तर तितकी, अजून तर इतके शेकडो हजारो लाखो लोक राहिले असते हस्तिनापूरमध्ये, इंद्रप्रस्थामध्ये. हे लोक मेले. 100 तर कौरव होते, जे आपले म्हणतो 100 कौरव होते, जे काय 4-5 गुरुजन असतील, अजून 200 असतील, 300 लोक असतील जे स्वतःचे अगदी निकटचे आहे, ते मेलं तर त्यात का प्रॉब्लेम काय? सगळा प्रॉब्लेम त्याच्यापैकी. पण हे माझे आहेत ना, माझे नसले तर कसं होईल? तर हे एक सूक्ष्म सिद्धांत आहे. लोक म्हणतात दुःखात की प्रेम नाही जीवनात, प्रेम नाही, माझ्यावर कोणी प्रेम नाही करत, माझ्यासाठी कोणी केअर नाही करत, म्हणून दुःखी आहे. जास्तीत जास्त दुःख प्रेमाच्या अभावातून निर्माण होतं जगातलं. आणि सूक्ष्मतेने पाहत गेलं तर शेवटी असं लक्षात की सगळंच दुःख शेवटी प्रेमाच्या अभावाने निर्माण होतं. माझे लोक माझ्यासाठी माझी किंमत नाही, मी इतकं केलं त्यांच्यासाठी, मला विचारत नाही, माझा फोन कॉल रिटर्न नाही करत, मला लाईक नाही करत, मला थम्स अप नाही देत, मला ग्रुपमध्ये इन्क्लूड नाही केला, माझ्यासाठी नाही आणलं, मला सोबत नाही नेलं, प्रेम नाही मिळत म्हणून दुःखी, व्यथित झालं, सॅड लाईफ. ही ग्रहण लागण्याचं, मोहग्रस्त होण्याचं लक्षण आहे. वास्तविक सत्य आहे की प्रेमाचा अभावच नाही आहे. न असतो विद्यते भाव, न भाव विद्यते सत. याच भगवद्गीतेतच पुढे येईल की सत्य जे आहे, सत्ता जी आहे ईश्वराची, त्याचा अभावच नाहीये कुठेच. आणि त्या ईश्वराची सत्ता सोडून जे काही आहे त्याचं काही अस्तित्व सुद्धा नाही आहे. हे थोडा टेक्निकल श्लोक आहे. जेव्हा तिथपर्यंत पोचू आपण तेव्हा मी थोडा वेळ घेऊन समजावून. न असतो विद्यते भावो, न अभावो विद्यते सता. हे भगवद्गीतेतलाच अर्धा श्लोक आहे. ईश्वराच्या सत्तेचा कुठे अभावच नाहीये. ठुसून ठुसून भरलाय. सगळ्या एक कडवाची कणिक भरा चक्कीवर नेलं गहू, पण ते डब्यात पूर्ण मावत नाही. गहू तर मावले पण कणिक मावत नाही ना, कारण त्याच्यामध्ये स्पेस, एम्प्टी स्पेस भरल्या जाते त्या कणकीमध्ये. तर मग चक्कीवाला काय करतो? ठोसून ठोसून भरतो, ठोकून, झाकण लावून, गडबड गडगड हलवून, अजून आपटून, मग हाताने ठोसून, कसं तरी करून ती कणिक इतकी भरतो, इतका टाईट की ते उरला बरोबर नुसतं कणिकच भरली आहे त्यात ठोसून. तसं इथे कल्पना केली आहे की या संसारात ईश्वराची सत्ता इतकी ठोसून ठोसून भरली आहे की दुसरं त्याच्याशिवाय जागाच नाही ईश्वराच्या सत्तेच्या व्यतिरिक्त. न असतो विद्यते भाव. आणि पण जे त्याच्या व्यतिरिक्त जे निर्माण झालाय त्याचा अभाव आहे. तर प्रेम ही ईश्वराची प्रमुख सत्ता आहे, सगळ्यात महत्वपूर्ण, सगळ्यात त्याची आत्मीय सत्ता आहे. तर ईश्वराच्या सत्तेचा अभाव नाही तर प्रेमाचा अभाव कसा झाला? मग प्रेमाचा जर अभाव नाही तर मला प्रेमाचा का अभाव अनुभवात येत आहे? कारण मी हे प्रेम नाही, मोह आहे. मी सांगितलंय अटॅच्ड लव्ह इज मोह, अनअटॅच्ड लव्ह. एका व्यक्तिविशेष, वस्तुविशेष, परिस्थिती विशेष पासूनच मला यांच्यापासूनच प्रेम हवाय. हे जे मनात अटक आली, हा माझा पुत्र, हे माझी पत्नी, हा माझा पती, हे यांच्याच पासून मला याच प्रकारचं प्रेम, याच रूपाचं प्रेम, याच व्यक्तीपासून प्रेम, अशा शब्दांचं प्रेम, अशा देण्या घेण्याचं प्रेम, हे जे आपल्या लिमिटेड, सीमित बुद्धीने लिमिट करत गेलं तर मग ते तर मोहामध्ये तितका विकार शुद्ध दुधामध्ये जितकं काही टाकत जाऊ तितकं नासत जाणार ते. शुद्ध प्रेमाचं काही अभावच नाही. तर ओपन माइंड जर असला, आपल्या अवतीभोवती प्रेमच प्रेम आहे. दुकानात प्रेम,
रस्त्यावर प्रेम, सगळीकडे सौजन्याची कमी नाही आहे. आपली जर दृष्टी असली तर देण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही लोकांना प्रेम देणं. कोणावरही दया करू शकतो आपण, कोणाचीही मदत करू शकतो, कोणाच्याही प्रती सौजन्य दाखवू शकतो, कोणावरही आपली माया लावू शकतो, कोणासोबतही चांगुलपणा दाखवू शकतो. आणि घेण्यासाठी नाही. कोणी भाजीवाला येऊन रस्त्यात म्हणेल की तू माझी आई आहे, हे घे. त्या अनुभव आहे, आईने सांगितलं की रोज दारावर येऊन देतो की तुम्ही माझ्या आई वडील आहे. तर एक मुलगा वर आहे आणि एक मुलगा 10,000 मैल दूर आहे. आणि हा तिसरा मुलगा कुठून तरी आला की हे घे आई, आई भाजी आणून रोजची, सोशल बायकॉट असला तरी. तर प्रेम मिळण्याची काही कमी नाही आहे. पण ह्या आहे मुलगा, पण नाही मला जो 10,000 मैल दूर आहे, मला त्या मुलापासून प्रेम हवा आहे, तर मग प्रॉब्लेम झाला. कारण की मग तुम्ही कंट्रोल त्याच्या हातात दिला. मग दयनीय अवस्था झाली. घोड्याची शेपटी धरली, मग घोड्याची लगाम सोडून दिली. मग तो घोडा जिथे ज्याची इच्छा तिथे सहराचार्याने नेईल, तर मग रखडला जाईल. त्याला जर नियंत्रणात ठेवला. प्रेम सगळीकडून उपलब्ध आहे. प्रेमातच निर्मिती झाली आपली आणि प्रेमातच आहो आपण आता. प्रेम अनिवार्य, प्रेम तर टाळू शक्यच नाही आहे. ईश्वराची सत्ता आहे ती, अंतरंगा शक्ती आहे. ईश्वराची सगळ्यात सूक्ष्म, गय, श्रेष्ठ, उत्कृष्ट शक्ती, आल्हादिनी शक्ती, जिचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे श्री राधा, राधा राणी. चैतन्य महाप्रभू, गौरांग महाप्रभूंचा जो विलक्षण असा अचिंत्य भेदाभेद नावाचा एक सुंदर वर्णन आहे. असा समज आहे की ते राधा कृष्ण रूपाचं दोघांचं मिळून अवतार होते. राधेचा वेगळा अवतार झाला, कृष्णाचा वेगळा अवतार झाला तसं, पण हे दोन्ही मिळून एकत्रित आलेला राधा कृष्णाचा अवतार. राधेच्या इच्छेमुळे की काय कृष्ण प्रेमातली तडप जी असते ती कशी आहे, की तू इतकी माझ्या प्रेमात का तडपते, इतकी का तू शांत झाली, इतकी का सुन्न झाली, इतकं काय प्रेम, कृष्ण प्रेम. या प्रश्नाच्या उत्तरात राधे एवढंच म्हणू शकतो की तू जेव्हा तुझ्या प्रेमात पडशील तेव्हाच तुला कळेल की कसं जीवन व्यर्थ होते. तुम बिन नीरस जीवन मेरा, होने को तो होए निश्चय दिन अब तो सांझ सवेरा, तुम बिन नीरस जीवन मेरा. रसो वैसा कृष्णासाठी वेदांनी प्रत्यक्ष म्हटलंय. रस तो बेटा बस वत्स त्याच्यातच आहे, कृष्णातच आहे. आत्ताच मी वेदातलं वाक्य ध्यानाच्या वेळी सांगितलं, कृष्णाधनम इति प्राहुर जीवम ज्ञान गुणम आश्रयम. हे वेदांमध्ये आलेलं आहे कृष्णाबद्दल. कृष्णाचं नाव आहे, कृष्णाचे गुण आहे, कृष्णाचं ज्ञान आहे. अवतार नुसत्यावर याला नका आधारित ठेवू. कृष्णाचा अवतार आदि पुरुष, आदि नारायण, ओरिजिनल पुरुष. तर ती म्हणते मी नाही सांगू शकत तुझ्या तडप्यात की तुझ्यावर तुझं जेव्हा प्रेम होईल, पागल कसं होतं ईश्वर प्रेमात, ते तरच कळलं. मग तो म्हणतो ठीक आहे राधे, मी येईल, की मी राहील तर मी, पण तुझ्यासारखं कृष्ण प्रेम घेऊन येईल. ऍज इफ दोन्ही आपण एकात आहोत, की अवतार तर कृष्णाचा आहे पण हृदय राधेचा आहे. राधेच्या हृदयात कृष्ण सोडून दुसरं काहीच नव्हतं. कृष्ण नसला तर काहीच तिला सारच नव्हतं, नीरस होतं, निस्सार जीवन. आणि ते अवतारात म्हणतात गौरांग महाप्रभू चैतन्य. हे रामानुजाचार्य, शंकराचार्य, माधवाचार्य, वल्लभाचार्य यांनी वेगवेगळ्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला वैष्णव धर्म, पण अत्यंत विलक्षण प्रकारे जो समजून सांगितलं गौडपाद बंगालमधले चैतन्य महाप्रभूंनी, त्या सिद्धांताला म्हणतात अचिंत्य भेदाभेद. हे जे मी सांगतोय बोलताय ते त्याच्या आधारावर आहे. जे रामकृष्ण परमहंस आईबाबांचे जे गुरु, त्यांच्या आश्रमातून हे आणलेलं पुस्तक वाचलं, त्यातून कळलं, त्यातून प्रेम झालं, त्याचा प्रसाद मी तुमच्या समोर ठेवतो. तर त्या अचिंत्य भेदाभेदात खूप सुंदर वर्णन आहे की श्रीकृष्णाची एक बहिरंगा शक्ती आहे आणि एक अंतरंगा शक्ती आहे. एक त्याची बाहेरची शक्ती आणि त्याची आतली शक्ती. सूर्याकडे जर पाहिला तर त्याची आभा जी आहे, त्याचा प्रकाश मंडळ जे आहे, तो बाहेरपासून आला की त्याची बहिरंगा बाह्य शक्ती आहे. बाहेर प्रोजेक्टिंग, बहिरंगा म्हणजे प्रोजेक्टिंग आउटसाइड ऑफ हिम, गोइंग आउट ऑफ हिम. त्याची आत जी आहे ती अंतरंगा शक्ती, त्याची उष्णता, त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती, त्याचं स्वतःचं जे मटेरियल मॅस जे आहे ते त्याचं मी जे बोलू शकतो ही माझी बहिरंगा शक्ती आहे, बाहेर प्रोजेक्ट होते. माझे विचार माझी अंतरंगा शक्ती आहे.
आतली माझी शक्ती आहे ना. प्रेम करण्याची शक्ती आतली शक्ती, ते प्रगट होईल तेव्हा बहिरंगा शक्ती. पण प्रगट तेच होईल जे आत होईल. आपण मागच्या वेळेस बोललो होतो, प्रगट तितकंच होऊ शकेल जितकं आत आहे. मी तितकंच देऊ शकेल दुसऱ्यांना जितकं माझ्याजवळ ऑलरेडी आहे, आणि मी तेच देऊ शकेल जे माझ्याजवळ आहे. तर बहिरंगा शक्तीमध्ये भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात खूप सुंदर वर्णन आहे. ज्ञान विज्ञान योग नावाचा 7वा अध्याय. भूमिरापो अनलो वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्न प्रकृतिराष्टदा. अर्जुनाला सांगते 8 प्रकारची माझी बहिरंगा शक्ती आहे. अष्टधा प्रकृती आहे. जगदंबेचे 8 हात असतात ना, अष्टभुजा. 8ही हातामध्ये वेपन्स आहे, शस्त्र आहे. खतरनाक आहे ही प्रकृती जी आहे ती. भूमी आप अनलो वायू खम मनो बुद्धिरेव च, हे 7 अहंकार, हे 8 भगवतीचे अष्टभुजा देवीचे शस्त्र, हे तिचं स्वरूप. ही माझी बाहेरची शक्ती. अपरेयमिदम, परा ना, अपरा जी आहे, परा म्हणजे दूर, बाहेरची, दुसरी. ही जी 8 प्रकारची. अपरा कुठली आहे? दूर नसलेली, बाहेर नसलेली, जवळ असलेली माझी आत्मीय आतली शक्ती कोणती आहे? अपरेयमिदम, जीवांबद्दल म्हणतोय. येदम धारयते जगत, तो जीव जो आहे, ज्याने या सगळ्यांना धरून ठेवलेला आहे, या पराशक्तीला, तो जीव मात्र माझाच अंश आहे, असं भगवद्गीतेतही वर्णन आहे. तर त्या अचिंत्य भेद सिद्धांतामध्ये चैतन्य महाप्रभू वर्णन करतात. बहिरंगा शक्ती आणि अंतरंगा शक्ती आणि तटस्थ शक्ती. खूप सुंदर, एकदम तार्किक, व्हेरी लॉजिकल, व्हेरी सेन्सिबल, एक्सलंट डिस्क्रिप्शन ऑफ द फुल क्लॅरिटी. तट म्हणजे गंगेच्या तटावर, नदी तटावर उभं राहिलो आपण म्हणतो. तट म्हणजे धड, पूर्ण नदी नाही आणि पूर्ण इकडे नाही, बँक, सी शोरवर, समुद्र तटावर उभा आहे. म्हणजे पूर्णपणे धमाधम समुद्रात उड्या खातोय असे नाही, आणि तिकडे जाऊन बिल्डिंग मध्ये किंवा रस्त्यावर जमिनीवरही नाही. दोन्हीचा मधला भाग जो आहे, मार्जिन, तिथे आहे. तर बहिरंगा आणि अंतरंगा शक्तीच्या तटावर जो आहे तो तटस्थ, ती शक्ती. तर त्यांनी हे जे प्रकृतीचे बाहेर जे आहे आपलं, जे बघण्यात येऊ शकतं, दिसण्यात, जे शब्द स्पर्श रूप रस गंधाने जे अनुभवल्या जाऊ शकतात, ती बहिरंगा शक्ती. ती निकृष्ट दर्जाची, इन्फेरियर, उत्कृष्ट दर्जाची अंतरंगा शक्ती, सुपेरियर इज इनसाइड. त्यात 3 प्रकारचे भेद अंतरंगा शक्तीमध्ये सुद्धा 3 प्रकारचे भेद सांगितले आहेत. त्या तिन्हीमध्ये वेगळे वेगळे 3 सब कॅटेगरीज आहेत. त्यातल्या 3 मधली जी सगळ्यात आतली आहे, त्याच्यातली सगळ्यात जी आतली आहे, तिचं नाव आहे आल्हादिनी शक्ती. त्या 9 तर सोडतो आता, मग गीता राहून झालं. तर त्याचं, इन अदर वर्ड्स, मीन्स इनर मोस्ट पॉवर ऑफ गॉड इज आल्हाद, जो प्रेमात अनुभव होतो, प्रेमात आल्हादित होतो. आपण म्हणतो की आल्हाद प्राप्त झाला, सुंदर अनुभव वाटला, छान वाटलं. ज्या प्रेमाचा अनुभव आला, 4 गोष्टी गोड बोलला, थांबला, सौजन्याने वागला, सौहार्द दाखवला, प्रेम दाखवला, जो आल्हाद वाटला. सुंदर निसर्गाकडे पाहून कधी आल्हाद वाटला काय? निसर्गाकडून बाहेरून आल्हाद नाही आला, आतल्या आल्हादाची आठवण आली, आपल्या आतल्या शक्तीचा, आपल्या अनुभवाचा, आपल्या प्रेम उद्बोधित झाला, प्रेम प्रगट झाला आपल्याच हृदयात. डबीत बंद असलेलं झाकण उघडलं, तर प्रेमाचा आस्वाद निर्माण झाला. ही त्याची सगळ्यात पॉवरफुल, सगळ्यात इनरमोस्ट शक्ती प्रेमाची. याचा अभाव असणंच शक्य नाही. प्रेमाचा अभाव आहे म्हणजे ईश्वराचा अभाव आहे. प्रेम नाही आहे माझ्या जीवनात असं त्यांनीच म्हणावं जो कन्व्हिन्स्ड आहे की ईश्वर, गॉड इज डेड, देयर इज नो लव्ह इन माय लाईफ, would mean that God is dead. It is not possible. God is not dead. So if God is not dead, then there is love in your life. The problem is love has gotten attached to a certain person, to a certain object, to a certain circumstance. की असं व्हावं, याच्याकडून मिळावं, अशा प्रकारे मिळावं, यावेळी मिळावं, हे तर विकार येत गेले निरनिराळ्या प्रकारचे. शुद्ध प्रेम तर सतत उपलब्ध आहे. मग ते मोह झाला, आणि मोहाला तर ग्रहण म्हटलं, खाऊन टाकणार आहे. ते आतून कीड येणार, ग्रहण म्हणजे उधळी लागले
मोह म्हणजे किती सॉलिड खंबा असला ते काही विदिन वेळेचा प्रश्न आहे, ते पडून जाणार. त्याच्यामुळे एक संकेत असा आहे, मोहग्रस्त अर्जुनासारखा जर मोहग्रस्त झाला तर आपण हे वॉच करावा की अरे हे कुठून आलं, कुठंच. आणि जितकं जितकं सोडत गेलं तितके तितके वैकुंठित बुद्धीवर. प्रेम नाही सोडणं, प्रेम बांधलेलं अटॅचमेंट सोडणं. प्रेम सोडलं तर त्याच्यापेक्षा तर मेलेलं बरं. हृदयात प्रेम जर सुटलं तर. प्रेम सुटणं शक्यच नाही. हे आपली बुद्धी तिथे जाते की नाही हा प्रश्न. प्रेम नाही असं नाहीच आहे. सो ती जे अचिंत्य भेदाभेदाची गोष्ट फक्त पटकन संपवतो की बहिरंगा आणि अंतरंगा, अंतरंगा आल्हादिनी आणि तटस्थ त्रिशंकू मध्ये अडकलाय, मध्ये उभे असलेला त्याला जीव म्हटलाय. आमच्या तुमच्यासाठी ही पण ईश्वराची शक्ती आहे, तटस्थ शक्ती आहे. मी आणि तुम्ही ईश्वराची शक्ती आहे, तटस्थ स्वरूपात असलेली. न धड आत आहे न धड बाहेर आहे, कन्फ्युज आहे. आतली शक्ती बाहेर थोडीशी बाहेर पाहते आहे. जीवात्मा ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. माझाच अंश आहे जीव. 15व्या अध्यायात पुरुषोत्तम युगल म्हणतो माझा आतला आहे, माझा आत्मीय आहे. आता मी वेदांमधलं ध्यानाच्या वेळेस सांगितलं, चिन्ह मात्रम श्री हरेर अंशम सूक्ष्मम अक्षरम अव्ययम. त्या कृष्णाप्रती म्हटलं वेदांमध्ये की चिन्ह मात्र, चैतन्य मात्र. प्रत्येक निघालेली किरण सूर्यापासून, सूर्याचा अंश आहे, सूर्यापासूनच निघालेली. त्यात थोड्या प्रमाणात सूर्यच आहे, जणू प्रत्यक्ष आहेच ना. बरोबर आहे ना, सत्य आहे. सूर्य किरण सूर्यापासून निघालेली सूर्यच रूपाने. तर हा जिवंत जर आहे, जीवित जर चैतन्य जर आहे, तर हा त्या हरीपासूनच आलेला, यात हरीच आहे. तर हा तटस्थ जीव म्हणजे थोडासा बाहेर वागून गाडी जोरात धावत असलेली असली, मध्ये मान काढली तर म्हणतो अरे आत घे आत घे. थडगण मुंडी कटल्या जाऊ शकते जास्ती बाहेर काढली, बाहेर जास्ती वेळ ठेवली तर. तसं आपण बाहेर अडकलेलो आहे. हे तटस्थ जीव आहे. न ओला पूर्ण आहे न कोरडा पूर्ण आहे, चिखलात फसलेला रोतलेला जीव आहे. कीचड़ में फसा, गंदगी का अनुभव, मैल का अनुभव. सो कधी पुन्हा मग करायचं काय या ज्ञानाचं, हे दुसऱ्या कुठल्या कधी सत्रात हे तटस्थ जीव कशा प्रकारे बहिरंगा शक्तीला बहिरंगा शक्ती समोर पुन्हा अंतस्थ होऊ शकतो, आत जाऊ शकतो आणि सतत आल्हादाचा अनुभव करू शकतो त्या ईश्वर शरण जाऊन. आणि ते भगवद्गीतेत पण 6व्या श्लोकात आता की हम यह भी नहीं जानते कि हमारे लिए युद्ध करना और न करना इन दोनों में से कौन सा श्रेष्ठ है. कंफ्यूज है आता. अथवा यह भी नहीं जानते कि उन्हें हम जीतेंगे या हमको वे जीतेंगे, और जिनको मारकर हम जीना भी नहीं चाहते वे ही हमारे आत्मीय धृतराष्ट्र के पुत्र हमारे मुकाबले में खड़े. तथा मोहा सोबत कसं एक जसं ते उदाहरण देतात की कुत्री जर रस्त्यातून धावत आली, तिच्या मागे तिच्या 10-12 कुत्रीचे पिल्लरी तिच्यासोबत येतात. एक मुसीबत आई तो 100 मुसीबतें उसके साथ आ जाती. मोह आला तर धड 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 धड, अरे या हृदयावर आता काबू झालाय, या किल्ला जिंकलाय, आता सगळेच्या सगळे शत्रू घुसून जातात. आता मोहासोबत कसं की याचं मन कशात अडकलं, तर आउटकम कर्म फळावर अडकलं की हे युद्ध करणं करायला हवं की नको, बिकॉज आय डोंट नो मी जिंकेल की नाही. अरे म्हणजे आता याच्यात म्हणाल की जिंकेल तरच मी युद्ध करेल. कर्म फळावर पूर्णपणे मन केंद्रित झालं तर अजून मोठा प्रॉब्लेम झाला. पुढे म्हणून सांगायला लागलं कर्मणी एव हि अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व अकर्मणी. मी बरेच गीतामध्ये म्हणतो की भगवद्गीतेचा सगळ्यात जास्ती मिसअंडरस्टूड, चुकीची धारणा केलेला, गैरसमज झालेला श्लोक म्हणजे हा जो सगळ्यात प्रसिद्ध श्लोक, तोच सगळ्यात मिसअंडरस्टूड श्लोक. कर्मणेव हि अधिकार असते मा फलेषु कदाचन. कारण की इथपर्यंत लोक म्हणून फटाकन सोडून द्यात की अरे कर्माच्या फळावर आपला अधिकार नाही, कर्मावरच. आणि मग ऑल काइंड ऑफ प्रॉब्लेम्स की मग कर्म करायचंच कशासाठी, फळच नाही तर वृत्तीच कुठे. तर त्याच्या पुढच्या त्याच श्लोकात दुसऱ्या वाक्यात म्हटलंय मा कर्मफल हेतुर्भूत मा ते संगोस्त अकर्मणी. अकर्मणी पण नाही व्हायचं मात्र.
म्हणून करायचंच नाही, करायचंच कशाला असंही नाही करायचं आहे. कर्मफळात जर नाही अडकायचं आहे, पण कर्मच नाही करायचं असंही नाही करायचं आहे. मग 3ऱ्या अध्यायात त्याच्याबद्दल होतं, मग 6व्या अध्यायात त्याच्याबद्दल, 8वा अध्याय आमच्या इथे अमेरिकेत काल 8वा अध्याय सुरू आहे, अक्षर ब्रह्मयोग. सुंदर त्याचं निरूपण आहे, खूपच टेक्निकल प्रकारे डिटेलमध्ये एक्झॅक्टली समजून सांगितलं आहे. हे कर्म जो त्याग एनिवे, तो आता इथे पुन्हा 2ऱ्या अध्यायात वापस येऊ. तर आता मोहासोबत कर्मफळाच यायला की मग कशाला करायचं? जर जिंकणार नसेल मी तर मग उगाच प्रॉब्लेम, अजून डबल प्रॉब्लेम होईल. जिंकणार असेलही तर ते फळ सडकं निघेल ना. पण जिंकण्याचं फळ तर मिळालं, पण त्याला कीड लागलेलं निघेल. अर्धे लोक तर मेलेले आहे ना. व्हेकेशनवर जाऊन फायदा काय? मी माझ्या मुलाबाळांना जर नाही शिकलं, माझा काका मामा साळा मित्र जर माझ्यासोबत नसले, इतकं सुंदर दृश्य पाहायला, नारळाचं पाणी प्यायला, तर मग काय मी एवढा जॉय नाही, मजा नाही येणार. तर ऑल काइंड ऑफ प्रॉब्लेम्स विकारांमध्ये फसणार, त्याला लागून जे आलेले ते. तर इथून कन्फ्युजन नावाचा 3रा आला मग, है ना, की द्वंद्व निर्माण झालं की हे इथं द्वंद्वात तीत होण्याचं आहे. 2च्या पलीकडे जाण्यासाठी भगवद्गीता आहे, ज्या जीवनात जीवन जे मिळालं ते. तर एकानंतर एक धड 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 जसं पडायला लागलं, पहाड घसरायला लागला, तर सगळे सगळं घसरून येते. तसं एकदम मोह आला तर सगळ्याच्या सगळं घसरून त्याच्यामध्ये दबूनच गेला तो अर्जुनासारखा अर्जुन सुद्धा, निरनिराळ्या व्याधी विकारून. आणि मग अक्षरशः घुटण्यावर टेकून दयनीय अवस्थेत काय म्हणतो पुढच्या श्लोकात, कार्पण्य दोष उपहृत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यत् श्रेयस्यां निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम. प्रसिद्ध श्लोक, सगळ्या प्रार्थनांच्या शेवटी येणार. विनम्र भावनेनी त्याच्यामध्ये हीन भावना आली स्वतःबद्दल, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आला. आता नेक्स्ट विल बी डिप्रेशन. न योधसे उती गोविंदम, खाली मान घालून ठेवून सगळं आपलं जवळ सगळं आहे याच्याजवळ, सामर्थ्य, सर्व सामर्थ्य, जगत मान्य आहे, सगळ्यांना कबूल आहे. दुर्योधनासमोर एकच काट आहे प्रॉब्लेम. भीष्मानी म्हटलंय की याच्याकडे लक्ष द्या. चक्रव्यूह, द्रोणाने म्हटलं मी चक्रव्यूह जो निर्माण करेल याच्याशिवाय कोणी नाही भेद करू शकत, मात्र हा करू शकतो भेद. वॉच फॉर दिस काय. कर्ण उचूच करतोय की अरे याला सांभाळू शकणार दुसरं कोणी, बाकी सगळ्यांना तुम्ही बुडवून. भीष्मानी प्रतिज्ञा केली की रोज 10,000 सैनिक मारेल दुसऱ्या बाजूचे 10,000. पण हा एक माणूस आहे, द ग्रेटेस्ट वॉरियर प्रिन्स. लुक ॲट द पॉवर ऑफ डिप्रेशन, की गाली मानगल हातावर हात ठेवून कशा मोहानंतर एकाएक धड 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 आले. मोहानंतर, मोहाचा विकार आल्यानंतर अटॅचमेंट झालं. मोह म्हणजे लिमिट केलं स्वतःला, एवढ्यांच्या पासूनच हवा, एवढ्यांवरच मला माझं प्रेम द्यायचं आहे, एवढ्यांनाच मला माझं वैभव वाटायचं आहे, एवढ्यांपासूनच मला प्रेम हवं, अशाच प्रकारे हवं. त्याच्यानंतर मग द्वंद्व निर्माण झाला, कर्मफळावर मग नजर पडली, त्याच्यानंतर कन्फ्युजन आला, त्याच्यानंतर हीन भावना आली, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आली, आणि इट ऑल अल्टिमेटली लेड टू डिप्रेशन. अर्जुन इज इन अ डिप्रेस्ड स्टेट ऑफ माइंड. आता युद्ध शंख वाजणार कसे, याच्यासाठी ते ईश्वरच लागणार की आता डिप्रेस्ड माणसाला पूर्ण पुन्हा उभं करणार, त्याच्यात हवा पंप भरून भरून, फुग्यात हवा भरून जसा उभं करणार, आणि पूर्णच्या पूर्ण पुन्हा तसा युद्ध निर्माण करणार. आणि आता तर इथे जमा झाले लोक शंख करून, आता हे कसं करणार इथून. आणि हाच नाही युद्ध करणार तर आत्ताच युद्ध सुरू व्हायच्या आधीच संपलं युद्ध. संधी करायला लागेल, समर्पण करावं लागेल. इतकं महासंकट, त्याच्यासाठी तो महासमर्थच लागेल त्याला सावरायला. तर कार्पण्य दोष, कायरता, घाबरून गेलो मी आता, आय एम कन्फ्युज, म्हणजे तोंड सुकून गेलं, घाम सुटतोय, आय डोंट नो व्हॉट टू डू, ओ माय गॉड, व्हॉट डिड आय डू. असं कधी आपल्या सगळ्यांच्या जीवनात आली आहे की व्हॉट हॅज जस्ट हॅपन, ओ माय गॉड, आता काय करू. आता इथून सुटकाही नाही आहे, इथून मी पळूनही नाही जाऊ शकत, दोन्ही बाजूनी सैन्य आहे, सगळे बघतीलही, आणि सगळे मला जन्मभर भित्रा म्हणतील, लांछन लावतील, पण जे समोर करण्यासाठी विचार नाही केला मी, हे करूही नाही शकत, कारण की हे तर मग मरतील, एक तर मी मरेल नाही तर हे मरेल. एक्स्ट्रीम कन्फ्युजन की काय करा. हा दोष आहे ना, विकार आहे, कार्पण्य दोष. उपहृत स्वभाव, उपहृत कन्फ्युज्ड स्टेट ऑफ माइंड. स्वभाव तर अनकन्फ्युज होतं, स्वतःचं नॅचरल स्टेट ऑफ माइंड शांत असते,
ना, स्वभाव जो आहे तो कन्फ्यूज नसतो, उपहृत झाला, तो कन्फ्यूज झाला, हालून गेला तो, म्हणजे हिल गया ज्याला म्हणतो, हालून गेला तसा. कार्पण्य दोष उपहृत स्वभाव, पृच्छामि त्वाम, हे तुला विचारतो मी. प्लीज, आय एम काउन्सिलिंग विथ यू. प्लीज कोच मी, प्लीज गाइड मी, प्लीज टेल मी. त्वाम म्हणजे तुला, धर्म सम्मूढ चेता, द वन गाइड मी हू एम कन्फ्यूज अबाउट माझा धर्म काय. सोनू मागच्या विचारला मम धर्म, भगवद्गीतेत मी जसं आठवण की पहिला शब्द धर्म, शेवटचा शब्द गीतेचा मम, मम धर्म, त्यात संपूर्ण गीता. माझा धर्म काय, अधर्म काय, काय करायला काय नको करायला, किती करायला, किती लोकांना मारू, कसं मारू, आय म्हणजे कम्प्लिटली लॉस नाव. धर्म सम्मूढ, सम्मोह झाला, मोहिनी, मोह शक्ती माझ्यावर नाही, हिप्नोटाईज झालं, कन्फ्यूज झालं, संमोहात पडलं, संमोहन शक्ती ना. संमोहन झालं काय ते की जे जो नाचणारा आहे, हिप्नोटाईज करणारा जो तसा म्हणेल तसं करतो है ना. आपल्या चांगल्या वाईटाचा, आपल्या हिताचा विचार सुटून जातो. सम्मूढ चेता, माझी चेतना शक्ती जी आहे, माझं चैतन्य जे आहे, माझी विचार शक्ती जी आहे, ज्याच्याद्वारे मी समजू शकतो, ती आता नासमजीत पडलेली आहे. हा श्लोक आपण प्रार्थनेनंतर रोज म्हणतो, पण याच्याबद्दल जर विचार केला, ही आपली जी अवस्था आहे जीवनामध्ये, त्याचंच वर्णन आहे. पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता, यत श्रेयस्याम निश्चितम ब्रूहि तन्मे. खूपच महत्वाचं वाक्य, जे माझ्यासाठी श्रेयस आहे, श्रेष्ठ आहे, योग्य आहे, ते निश्चित करून, डेफिनेटली दिस इज द राईट थिंग टू डू, असं मला ठामपणे सांग की हे बरोबर आहे, हे चूक आहे. ब्रूहि म्हणजे सांग, त्वान मे, तू मला, यत जे श्रेयस, श्रेष्ठ, योग्य, श्याम आहे, निश्चितम, निश्चित करून, नक्की ना, तू जे मला सांगशील ते मला विश्वास आहे, पण नक्की हा, जे नक्की बरोबर आहे तेच सांग मला. ब्रूहि तन्मे, कारण शिष्यस्ते हम, मी तुझं शिष्यत्व स्वीकार करतो. शाधिमाम त्वाम प्रपन्न, आर्जवानी, साधेपणाने, याचं नाव काय होतं, अर्जुन होता, अरज. इथे आज एवढा जरी श्लोक झाला तर पुष्कळ झाला, पण इथे आपण स्लो डाऊन होऊन अजून याच्यावर विचार करू, कारण यात अनेक अनेक रत्न आहे, याच्यात दडपलेले, ते बाहेर काढायला हवे. नुसतं धडधड प्रार्थनेनंतर म्हणून निघून गेलं तर त्यांनी निश्चित करून काहीच सांगितलं नाही. तर अरज, अर्जुन, रज, रजोगुण, पॅशन, स्वार्थ जिथं निर्माण होतं, रजोभान, सात्विकता, राजसिकता, तामसिकता, सत्वगुण, रजोगुण, तमसगुण. रज म्हणजे चमकणार, चांदीला रज म्हणतात, चमचम चमचम करणार, शायनी, अट्रॅक्टिव्ह, अजून पाहिजे वाटणार, अजून जमा करण्याची इच्छा असणारा. रज म्हणजे शुक्राणू, वीर्य, ताकद, शक्ती, जीवन शक्ती जिथं निर्माण होते. सप्त धातू होतात, आपण जे अन्न खातो, ग्रहण करतो, त्यात रस, रक्त, मांस, मेध, अस्थि, मज्जा आणि शुक्र, असे 7 धातू निर्माण होते. कसे विलक्षण सृष्टी अभा, जे एक एक घास जो खातो, वरण भात भाजी पोळी, त्याचे पाचन क्रियेने भगवद्गीतेत म्हणतो की चतुर्विधा, म्हणजे आपले 4 प्रकारचे अन्नाची मीच करतो. अहम वैश्वानरो भूत्वा, मीच पोटामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी बनून 4 प्रकारचे अन्न, 4 प्रकारचे म्हणजे सॉलिड असलेले, लिक्विड असलेले, नुसते पिणारं अन्न, नुसतं खाणारं अन्न, जे दोन्हीच्या मिक्स मध्ये अन्न, 4ही प्रकारचे अन्न मीच वैश्वानर अग्नी नावाचा बनवून पचवतो. तर त्यापैकी कुठल्याही अन्नातून, कुठल्याही प्रत्येक घासाचे 7 भाग होतात. रस पहिला, ज्याने न्यूट्रिशन मिळते, शरीर सौष्ठव होतं, ज्यातून आनंद, आस्वाद ज्याने मिळतो, ज्याच्यासाठी आपण पहिले जिव्हा ज्याच्यासाठी लालायत होते, मुख्य स्वाद जो आहे तो. रक्त, त्याच अन्नापासून रक्त बनतं. इट इज डिफरंट फ्रॉम स्वाद. ब्लड इज एन एसेन्शियल फ्लुइड, ते त्या अन्नापासूनच बनतं. मांस, आपलं द बिगेस्ट ऑर्गन ना, शरीर, मांस जे, आणि मांस, डर्मिस आणि एपिडर्मिस, दोन्ही, बोथ लेयर्स ऑफ स्किन,
त्यापासूनच बनतात. मेध म्हणजे मसल, मेध शक्ती, मेधावी जो म्हणतो ना भगवद्गीतेतील शब्द येतो हा, मेधावी छिन्न संशय बुद्धिमान. ब्रेन इज द बिगेस्ट मसल. ब्रेन इज अ मसल. किंवा कुठलेही मसल, आपले बायसेप्स, ट्रायसेप्स, कार्स, तर मेध मसल्सही त्याच्यापासून बनतात. अस्थि, हाड, अस्थि पंजर म्हणतो, अस्थि गोळाकरण म्हणतो, अस्थि विसर्जन म्हणतो, हाड हेही त्याच्यापासून बनतात, अन्नाच्या प्रत्येकापासून. मज्जा, द टिश्यूज that hold everything together. हे 6 रस बनतात अन्नापासून. आणि 7वा हे एकापेक्षा एक श्रेष्ठ समजला गेले जसे. आणि सर्वात श्रेष्ठ जो रस बनतो या एका घासातून खाल्लेला त्याला शुक्र म्हणतात. त्याला वीर्य म्हणतात, शुक्रही म्हणतात. स्त्री आणि पुरुष एकाच घरी बनवलेलं एकच अन्न दोन्ही ग्रहण करते, पण दोन्हीच्या शरीरामध्ये हे बनतात. ते स्त्रीलाही रस येतो आणि पुरुषालाही रस येतो, त्याचा आस्वाद मिळतो, शरीर स्पष्ट होतं. त्या दोघांच्या शरीरात रक्त बनतं, मांस बनतं, मेद बनतं, अस्थि, हाड बनतात, मज्जा बनतात, टिश्यू बनतात. शुक्र 2 निरनिराळे निर्माण होतात. स्त्रीच्या शरीरात वेगळ्या प्रकारचा शुक्र आणि पुरुषाच्या शरीरात वेगळ्या प्रकारचा शुक्र. जीवन शक्ती धारण करणारा तेज जे आहे, जीवनाचं जे चेतना म्हणताय ना, चैतन्य आहे, चेतना शक्ती जी आहे हे तेज रूपाने आहे. ती जीवन शक्ती धारण करणारा रस सुद्धा त्यातून 7वा रस निर्माण होतो. ऊर्ध्व रेता म्हणतात ऋषी मुनींना आपल्या शास्त्रांमध्ये. वीर्य रक्षण, ब्रह्मचर्य व्रत करून, वीर्य रक्षण करून ते तेज ज्यांच्या बुद्धीपर्यंत पोहोचतात, ब्रह्मरंध्रपर्यंत, असे आत्मसाक्षात्कारी ऋषी मुनी. तर ते राजामध्ये शक्ती आहे, ताकद आहे, त्याच्यामुळे त्याला सतत काही ना काही करत राहण्याचं, चलता पुर्जा, फिरतच राहणं. जसं मी म्हटलं होतं, उदाहरण दिलं होतं एका सत्रामध्ये की एक खालून पंखा लावला फ्लोअर मधून आणि एक वरून सिलिंग फॅन लावला आणि एक उषाचा टेबल फॅन लावला, जो नुसतं खाली न वर नुसतं गोल फिरून आला, असं साईडला फिरून आला किंवा गोल फिरून आला. तर खालून पंखा जो, आणि त्यात जर एक कागदाचा तुकडा टाकला किंवा पंख सोडला तर ते इकडे तिकडे भटकत आहे, कुठे जाईल देव जाणे कुठे. कारण खालून जो आहे पंखा तो त्याला वर नेण्याचा प्रयत्न, सत्व गुण आहे तो, जो आहे जिथे आहे जसा आहे त्याला वर उत्थान करण्याचा प्रयत्न, लिफ्टिंग अप. आपल्या सामर्थ्याने सगळ्यांना त्या खोलीत जे तितके तुकडे टाकले, पंख फेकले, सगळ्यांना वर उचलण्याचा त्याचा प्रयत्न आहे सतत, सत्व गुणाचा. म्हणून सात्विकता जोपासावी. आपल्या जितकं सत्व वाढलं, आपल्या सत्वाचं जितकं रक्षण केलं, जितकं सात्विक स्वभाव झाला, तितकं वर हायर अनुभव येऊ शकतो, उच्च दर्जाचा उत्कृष्ट अनुभव येऊ शकतो. वरून खाली जो आहे दाबणार आहे, खाली दाबून ठेवणार आहे पंखा, तामसिक गुण वर यूज नाही देत, खाली जबरदस्तीने खाली दाबून ठेवतं. हे भगवद्गीतेत येत आहे. पंखेने म्हटलंय, पण हे 3 गुण सतत एकमेकांसोबत स्पर्धा करतात. गुणत्रय विभाग योग 17व्या अध्यायात. आणि कुठल्याही एका क्षणी या 3 पैकी एक जास्ती, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक प्रत्येक वेळी जास्ती समजतो, दुसऱ्या 2ला दाबतो. कधी हा दुसऱ्या दोघांना दाबतो, कधी वरचा पंखा पॉवरफुल असतो, कधी खालचा पंखा पॉवरफुल असतो, कधी तर टेबल फॅन जास्ती पॉवरफुल असतो. तर तो टेबल फॅन राजसिक गुण, न वर न खाली, त्रिशंकु सारखं नुसतं इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे, और ज्यादा इधर उधर 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 उधर. बिझनेस 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 बिझनेस, नोकरी 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 नोकरी, दुसरं घर, तिसरं घर, चौथं घर, ही गाडी घेतली, ती विकली, ती घेऊन ती विकली, ती घेऊन ती विकली, हे कपडे, ते कपडे, ते कपडे, ते कपडे, मित्र मित्र मित्र, कॉन्टॅक्ट, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, दिस दॅट, कॉन्स्टंटली नुसते इकडून तिकडे तिकडे. काही कुठे न शिंडानं बुडक, नाचे तुडुक तुडुक. ते राजसिक गुणाचं लक्षण, न शिंडा न बुडक, नाचे तुडुक तुडुक. तर ते रज पासून निर्माण झालं. अरज, राजसिकतेचं एक आहे की त्यात सामर्थ्य असतं, पण तसं असून अरज असलेला आपण अर्जी करतो ना, विनम्रतेने कोणासमोर अर्जी आपण जेव्हा करतो तेव्हा आपण विनम्रतेने करतो. आर्ज नावाचा सुंदर शब्द आहे. आपण जेव्हा नाव घेतले ते अर्जुनाचे, कृष्णाचे, त्या सतत आर्ज म्हणजे विनम्र, सिन्सिअर, ऑनेस्ट, प्रामाणिक, हे सगळे गुण एकात असलेला
वेगळे वेगळे गुण असलेला. तर आपला रज, आपली हेकडी, आपली अक्कल समोर न करणारा अरज, तर जो अर्जुनच बोलतो सतत, आपला रज घेऊन नाही समोर राहत, सगळ्यांसमोर छाती ठोकून नाही राहत, सगळ्यांसमोर सर्व समर्थ, इतका समर्थ असूनही मात्र ज्याचा गुण असा आहे की अर्जुनच आहे, त्याला चक्रव्यूहाचा भेद माहिती आहे, तोच आत जाऊ शकतो आणि बाहेर येऊ शकतो. एकच आहे असा. अभिमान घेऊन जो आहे अभिमन्यू, तर आत तर जाऊ शकतो, पण तितकं त्याच्यात नाही, विनम्रता नाही की जो बाहेर येण्याचे ज्याला ज्ञान आहे, त्याच्यामुळे त्याची पंचायत होणार, मारला जाणार. अभिमन्यू. तर हा अर्जुन इथे शिष्यस्तेहम शाधिमाम तो आपल्या आर्ज भावनेने म्हणतोय, कबूल करतोय की मी आता आपण मैत्र भावने होतो, आजपासून तू माझा गुरु, या क्षणी निदान. युअर माय काउन्सिलर, युअर माय कोच, युअर माय गाईड, प्लीज टेल मी. शिष्य अस्ति अहम, मी त्वाम तुझा, शाधिमाम त्वाम तुला, प्रपन्ना. तर शेवटचा शब्द आहे प्रपन्न. प्रपन्नतः शरणागतीचे ही श्रेष्ठ वरचा दर्जाचा शब्द आहे, कारण शरण येणं ते उत्कृष्ट आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणं व्रज. कृष्णाने स्वतःच म्हटलं अर्जुनाला, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. शरण हो मला, म्हणजे घुटणे टेकणे, अलाईन हो. मी जी सृष्टी बनवली आहे, अक्कल आहे मला, मी विचार करून बनवला की कोणत्या वेळी काय योग्य आहे, काय करायला, काय नको करायला, त्याच्यासोबत अलाईन होऊन जर तू केलं तर मग माझा प्रॉब्लेम आहे बाकी सगळं. मी जर सिस्टम डिझाईन केली आता, मग तुला विशेष काळजी करायची गरज नाही. तर ते झालं शरणागती. तर मी समजा मी कृष्णाला शरण आहे, मी म्हणतो नित्य मुक्त, नित्य तृप्त, सदैव कृष्ण शरणागत. नित्य मुक्तीचा जर अनुभव करत असेल, नित्य तृप्तीचा जर अनुभव करत असेल, तर कृष्णाची शरणागती स्वीकारून पहा. कृष्णाची शरणागती स्वीकारल्यापासून माझा अनुभव आहे की नित्य मुक्त, नित्य तृप्त आहेच. सो ती झाली शरणागती. मग शरणापेक्षा प्रपन्नता श्रेष्ठ का? शरणागतीमध्ये दोन आहे, मी तुला शरण आहे, मी भक्त तू ईश प्रभू, मी भिकारी तू दाता, मी स्वामी तू सेवक, मी पुजारी तू ठाकर. दोन आहे. शरणागतीमध्ये इतकं त्याच्या पलीकडे गेलं की माझं अस्तित्वाचंच भान नाही राहिलं. मी कोणी आहे, मी आहे हे भावनाच नाही राहिली, हा विचारच नाही राहिला, हे डोक्यातून निघूनच गेलं. फक्त तूच आहे समोर पूर्ण बुद्धीमध्ये. ऋतंभरा प्रज्ञा, अद्वैत झालं. मग अद्वैत कसं झालं? माझा अहमभाव सुटून गेला, मीच नाही राहिलो तर माझ्याशी असलेला संबंधितचा प्रश्नच नाही, फक्त एक तू राहिला. तर म्हणून प्रपन्नता अजून श्रेष्ठ. तर इथे या श्लोकावर आज थांबवा आपण, 5 मिनिटं ध्यान करून मग आपली प्रतिक्रिया घेऊ. तर आजचा श्लोक, शेवटचा श्लोक कुठला होता? 7वा. पुढच्या वेळेस पासून ऍक्च्युली एक 8वा श्लोक छोटासाच आहे, तेवढा करून घेऊ, कारण मग तिथून चेंज आहे. 8व्या श्लोकात म्हणतो, क्योंकि भूमि में निष्कंटक नहीं प्रपश्यामि ममापनुद्या यत् शोकमुच्छोक. भूमि में निष्कंटक धन धान्य संपन्न राज्य को और देवताओं के स्वामी पने को प्राप्त होकर भी मैं उस उपाय को नहीं देखता हूं जो मेरे इंद्रियों को सुखाने वाला शोक को दूर कर सके. तर हे डिप्रेशनचं लक्षण आलं ना, की सगळं आहे जास्त करून ज्यांच्या जो सगळ्या तेच लोक डिप्रेस पाहायला जातात. अशी गंमत, अशी आयरनी आहे, अशी सॅड कठीण परिस्थिती आहे. जास्तीत जास्त लोक डिप्रेस्ड तेच पाहायला जातात ज्यांच्याजवळ सगळं आहे. ऍक्टर्स, प्लेयर्स, वैभव संपन्न, सर्व संपन्न लोक जास्ती डिप्रेस पाहायला जातात. आणि यातला युद्ध जिंकल्यानंतर सगळं प्राप्त होईल, सम्राट पद प्राप्त होईल, मान सन्मान प्राप्त होईल, राज्य प्राप्त होईल, वैभव प्राप्त होईल, आणि आता अचानक ऑलरेडी हे डिप्रेशनचे विचार नाही की काय फायदा, काय कामाचा, आनंदाचा अनुभव नाही होत आहे. जो हाठेला घेऊन भाजी विकून आला त्याला क्वचितच डिप्रेशन घेतलं राहील, तो खर्राटे भरून रात्री झोपेल मस्त रस्त्यावर तशीच हाताची उशी करून. आणि आपल्या मखमलीच्या गादीवर, फोमच्या गादीवर झोपणाऱ्यांना डिप्रेशन येऊ शकतं, कारण मोह होऊन गेला, त्या वस्तू त्याच्या प्रती आकर्षण होऊन गेला, त्याच्याशिवाय नाही होत, हेच आपलं, एवढंच आपलं, आणि ह्याला बस पोटाचा खड्डा भरला, इनफ झाला आजपुरती, झोप मस्त झोपून गेला, डिटॅच्ड असला तर, अटॅचमेंट नाही. तर इथे डिप्रेशन चाही फायनल महारोग
येऊन गेला, की ज्याचं दिसायला काही अस्तित्व नाही, पण जो आतून पोखरणारा रोग. सो फायदा काय याचा, हे सगळं असण्याचा? मला तर चांगलं नाही वाटत ना. डिप्रेस लोक म्हणतात की मला चांगलं नाही वाटत. सो इथे थांबू. आता याच्यानंतर जे येईल, अजून 5 मिनिटं आहेत तसे थिंक. आय ऍक्च्युली थोडा वेळ आहे, तर 1-2 श्लोक अजून करू शकतो. सॉरी, आय थिंक मी चुकीचा विचार, वेळ आता 8:45 झाले इथे. तर 2 श्लोक अजून करू. संजय म्हणतो मग, एव मुक्त्वा ऋषिकेश गुडाकेश परंतप. आपण अर्जुनाच्या 20 नावांपैकी गुडाकेश नाव समजून घेतलं तर गुडाकेश नावाचे 2 अर्थ होतात. गुडाक शिवाचं नाव आहे. गुडाक ईश, जो शिव साधना करतो, शिवाची आराधना करतो, शिव ज्याचे इष्ट आहेत, तो गुडाकेश. गंमत आहे, हा कृष्णाचा मित्र आणि शिवाची साधना करतो. बघ कसा ओपन माइंडेड द्या, याला काही प्रॉब्लेम नाही. कृष्णाने कधी असा आजपर्यंत हट्ट नाही केला. विश्वरूप दर्शन नंतर आहे. यार तू शैव कसा झाला? वैष्णवाला होता तो. शैव आणि वैष्णव मध्ये भेद पाहणाऱ्यांना दोघेही विष्णू आणि शिवानी महामूर्ख म्हटलं. दोघांनी म्हटलंय, शिवपुराणामध्ये आणि विष्णू पुराणामध्ये आहे की जो हरिहर मध्ये भेद पाहतो तो महामूर्ख, महागधा. त्याचं ज्ञानाचे काही चान्सच नाही ज्ञान प्राप्तीचा. की जो हरी आणि हर मध्ये भेद पाहतो, 2 वेगळे मानतो, दोघांचे वेग. कबीरा ते नर अंध है, हरि को कहे कुछ और, हर को कुछ कहे कुछ और. आंधळे आहे, भोकणे लोक आहे, जे दिसून नाही राहिला की दोघं 2 वेगळे कसे दिसून राहिले, एकच आहे ना. सो तर न योत्से इति गोविंदम. मी मगाशी जे म्हटलं की डिप्रेशनचं लक्षण की सगळं असलेलं सोडून बसणारा डिप्रेशनचा रोग जो आहे तो. सो उक्त्वा तूष्णी बहु वसः. संजय बोले, हे राजन, निद्रा को जीत. गुडाकेश, गुडाक म्हणजे निद्राही आहे. दुसरा अर्थ होता निद्रा को जीतने वाला, ज्याच्या आपल्या नियंत्रणात झोप आहे. झोप मिळो न मिळो, ज्याच्यावर परिणाम नाही होत. आपण 2 दिवस नाही झोपलो, झोप नाही झाली तर कसं होणार? तर हेही सामर्थ्य त्याच्याजवळ असलेलं. निद्रा को जीतने वाले अर्जुन अंतर्यामी श्री कृष्ण महाराज के प्रति ऋषिकेश शब्द आला है ना, एक नाव कृष्णाच्या 24 नावांपैकी. तर तिथे त्यांनी आता त्याचं विवरण केलं. ऋषिक हृदयवाचक आहे. ऋषिक म्हणजे हृदयातली गुहा. त्यात जो ईश आहे, ऋषिक ईश, ऋषिकेश, त्यातला जो माझा इष्ट करणारा, जो नियंता आहे, नियंत्रण करणारा, आतून जो माझा नियंत्रण करतो, माझ्या अंगुष्ठ, मागे एकदा मी सांगितलं, अंगुष्ठ मात्र पुरुषम चिन्मयम हृदय सर्वदा. हे शिवगीतेत येतात. अंगुष्ठ मात्र प्रमाणाचं, एवढ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये थोडी एक कॅव्हिटी आहे, स्मॉल कॅव्हिटी. अंगुष्ठ मात्रम पुरुषम, चिन्मय पुरुष आहे त्यात, चैतन्य मात्र, ज्ञान मात्र, शुद्ध बोध. The program is stored there. The program for this life, the instructions, life instructions are in it. The knowledge of the world is stored on that thumb drive. Chinmatra, Angushta Matra Purusham. That's a thumb drive in the cavity of my heart. The entire program is already there. 10व्या अध्यायात विभूती योगात कृष्ण म्हणतो की त्याच्या हृदयात मी ऑलरेडी ज्ञान भरून ठेवलेलं आहे. मागे म्हटलं मी दिवा आहे, वात आहे, तेलही आहे. फक्त चैतन्याला पेटवण्याचा प्रश्न आहे. ते ज्ञाने आतल्या आत आपण प्रकट होतं. जो साधना करेल, याची विचार करेल, याच्यावर ध्यानाद्वारे आत जाईल. दिवा लावायचा असेल तर दिव्यापर्यंत पोहोचावं लागेल, दिवाच्या वातेपर्यंत आपली पोहोच असावं लागेल. तर तिथे जिथे दिवा आहे तिथपर्यंत आत जावं लागेल. सगळं जीवन बाहेर जाण्यामध्ये, दौडधूप करण्यामध्येच, आत जाण्याची वेळ. तर तिथे जो ईश आहे तो ऋषिकेश. ईश्वर, मागे 17 सांगितलं, आठवण करून देतो. ईश्वर मध्ये ईश आणि शास्ता, शासन करणारा, समर्थ जो आहे, दोन्ही ज्याच्यात आहे तो ईश्वर. ईश म्हणजे मंगल करणारा, आणि शासक, शास्ता म्हणजे जो शासन करणारा, जो मंगल प्रकारे शासन करणारा सर्व समर्थ तो ईश्वर.
हे ऋषिकेशमध्ये हृदयात बसून सगळ्या इंद्रियांवर नियंत्रण करणारा, सगळ्यांना चालवणारा आत बसलेला जो देव आहे, नियंता आहे, द पॉवर दॅट इज ड्रायव्हिंग फ्रॉम विदिन, द प्राइम मूवर. इलेक्ट्रिसिटी ज्या जनरेट होते, इफ देर आर इंजिनियर्स हिअर, पॉवर स्टेशन मध्ये इलेक्ट्रिसिटी जी जनरेटर ओरिजिनल जिथे जनरेट, जिथे इलेक्ट्रिसिटी पाण्याची वाफ बनणं आणि मग वाफेमुळे ते गोल फिरणं आणि मग त्या फ्रिक्शन एनर्जी, रोटेशनल एनर्जीमुळे प्लस मायनस चार्ज इलेक्ट्रिसिटी, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, डायरेक्ट करंट निर्माण होणं, मग त्याला अल्टरनेटिंग होणं किंवा अल्टरनेटिंग होऊन मग तिला डायरेक्ट करणं. त्या सगळ्यामध्ये एक मुख्य यंत्र असतं, त्याला म्हणतात प्राईम मूव्हर, रोटर. जे मुख्य ते जेव्हा फिरते तेव्हा सगळं बाकीचं सगळं फिरायला लागतंय. जेव्हा प्राईम मूव्हर नाही वर्क करतो म्हणजे काहीच इलेक्ट्रिसिटी निर्माण नाही होत. तर तसा हा जर हृदयात बसलेला प्राईम मूव्हर आहे, तो जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं आहे. डोळ्यांनी पाहू शकतो, जिभेने चखू शकतो, शब्द स्पर्श रूप रस घ्राणाचं करू शकतो, विचार करू शकतो, बोलू शकतो, समजू शकतो, धावू शकतो. जोपर्यंत तो प्राईम मूव्हर ऋषिकेश आतमध्ये आहे, तो निघून गेला तर मग ह्याला फक्त उचलून लवकरातल्या लवकर हे जे किती 1,500-2,000 हजारात विकत घेतलेलं पोत्यात भरून आणलेलं कॅल्शियम, हायड्रोजन, ऑक्सिजन थोडं शरीर रूपी, इसको जलाव, फेको. 1 मिनिट घरात ठेवायला खाली नाही, लवकरातला लवकर व्यवस्था करा. शिडीवर चढ़न, राम नाम सत्य है, मुर्दा बड़ा मस्त है, इसको ले जाओ, मस्त को फस्त करणे. कारण तो ऋषिकेश निघून गेला. कारण चालवणारा निघून गेला. ही गाडीचं काही काम नाही, आता इंजिनच नाही ह्याच्यात, बाकी सगळं खूप आहे, मुख्य मोटर नाही. तो संजय बोले, हे राजन, निद्रा को जीतने वाले अर्जुन, अंतर्यामी आत असलेला बाह्यकरण आणि अंतःकरण, हे सगळे बाहेरचे करण आहे, उपकरण, इन्स्ट्रुमेंट्स, आयज, नोज, इयर्स, ना, कान, नाक, डोळे, सगळे हे बाह्यकरण आहे, बाहेरचं ग्रहण करणार आहे. तसंच एक अंतःकरण आहे, आतला उपकरण आहे, इनर डिव्हाइस, इनर ॲपरेटस, ज्याला 4 भागामागे सांगितलं, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे 4 पासून बनलेलं अंतःकरण. त्या अंतःकरणात तेच आहे जे साचवून ठेवलं, बाहेरून आत मसाला भरलेला. मैं युद्ध नहीं करूंगा यह स्पष्ट कहकर चुप हो गया, utterly depressed, fully depressed, inferiority complex. I cannot do this. I don't think I have the ability to do this. It's not possible. Not me. बसून गेला मागे जाऊन. गांडीव धनुष्य वरून मिळालेला, स्वर्गातून प्राप्त झालेला. हरी तमवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत, सेनयोरुभयोर्मध्ये विषदन्तमिदं वचः. हे भरतवंशी धृतराष्ट्र, संजय म्हणतोय, अंतर्यामी श्री कृष्ण महाराज ने दोनों सेनाओं के बीच में शोक करते हुए उस अर्जुन को हंसते हुए से यह वचन बोले. This, I promise you this we will make the last shloka of today. कि प्रहसन्नीव भारत, this is important. आता काय ऐकलं आपण की त्या अर्जुनाकडे, डिप्रेस्ड अर्जुनाकडे श्रीकृष्णाने हसत पाहून हे वचन बोलले, पुढचे वचन बोलले. पुढचे वचन पुढच्या सत्रात घेऊ. तिथून सुरू होईल, अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे, गतासु न गतासूंच नानुशोचन्ति पंडिताः. पहिल्यांदा कृष्णाने तोंड उघडलं तेव्हा काय शब्द होता, कुतस्त्वा, मग चुप होऊन गेला. वाय पर्पज तो शोक म्हणतात. आता दुसऱ्यांदा तर काय, अशोच, शोक न करण्याला, शोक साठी स्थान नाही. अशोचान अनवशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे, ज्या गोष्टीबद्दल डिप्रेस नको व्हायला, ज्याचा शोक नको करायला, ज्याला काही अर्थ नाही, ज्याच्या मागे लागून पॉइंटलेस गोष्टी, त्या गोष्टींबद्दल तू शोक करतो आहे. समजत तर नाही आहे, पण मात्र प्रज्ञावादांश भाषा, खूप पंडितांसारखं बोलतो, खूप आहे, जसं काही खूप समजते. कारण गतासु न गतासूंश न अनुशोचन्ति पंडिता, जे मेले, निघून गेले, आणि जे नाही गेले, त्या दोन्हीसाठी जो खरा जाणकार जो आहे तो शोक नाही करत.
तर मेल्यांसाठी शोक नाही करत, जित्यांसाठी शोक नाही करत. राईट. असं गतासु न गतासु न अनुशोचन्ति पंडित. तर मग शोक कोणासाठी करा? हा प्रश्नाचं उत्तर पुढच्या वेळेस तुम्ही द्या. कृष्णाने म्हटलं यावेळेस होमवर्क समजून की जे मेले त्यांच्यासाठी तेही शोकाचे योग्य नाही आहे, आणि जे जिते तेही शोकाचे योग्य. ना मेल्यांसाठी शोक करणं, जिवंत असण्यासाठी शोक, तर मग शोक कोणासाठी करू? अशोच पासून हिंट क्लू देतो. अशोच पासून हा शोक रहित पासून हा श्लोक सुरू होतो. अशोचान अनुशोचत्वम प्रज्ञावादांश भाषसे. बुद्धिमानीचे खूप पोपट पंची तर खूप करतोय, एकाच्या तिकडच्या गोष्टी सांगतो. हे नाही राहिलं तर कसं होईल, हे तर माझे आहे, त्यांचे शौक असे, हे तर माझे गुरु आहे, सगळ्यात हो ज्ञानी बन गए, ज्ञान तो बहुत पाद रहा है. पण मात्र शोकग्रस्त आहे. ज्ञान आणि शोक सोबत शक्यच नाही. प्रकाश आणि अंधकार सोबत नाही. आता प्रकाश येतो, अंधकार. मेल्यांसाठी नाही, न मेल्यांसाठी नाही, तर मग शोक कोणासाठी? याचं उत्तर तुम्ही द्याल पुढच्या वेळेस. मी मात्र त्याच्या आधीचा जो आता श्लोक झाला त्याच्यावर आजचं संपवतो. प्रहसन्नीव भारत. हे खूप उल्लेखनीय सूक्ष्म गोष्ट आहे ते, की हसला कृष्ण अर्जुनाकडे पाहून, विडंबना करतोय, खाली दाखवत आहे, सरकॅझम. हा कसा देव आहे, हा कसा प्रेमी आहे, हा कसा कृष्ण आहे, की हा सॅड झाला, दुःखी पिढी व्यथित झाला, डिप्रेस्ड माणसाकडे कोणी आपण गृहिणी पण हसतो का? किंवा असं तुच्छते प्रहसन्नीव भारत, तुच्छपणे हसतो का? असं कसं प्रहसन्नीव हसून कसं म्हणाला? अशा वेळी विडंबना कशी करते? कृष्णाच्या हास्याचं नाव मोहिनी आहे. कृष्णाच्या हास्यात रहस्य आहे. कृष्णाच्या हास्यात कधीच विडंबना नाही आहे. कृष्णाच्या हास्यात माधुरी आहे, एक सुदिंग बाम आहे, एक मलम आहे त्याच्या हास्यामध्ये. मोहिनी शक्ती आहे, क्षणिक क्षणार्धात शांती प्रदाय, मोठ्यातल्या मोठ्या दुःखापासून शांती देण्याचं सामर्थ्य, तात्काळ शांती देण्याचं सामर्थ्य त्याच्या हास्यात आहे. त्याची मोहिनी मुस्कान ज्याला म्हणतात, तो जे नुसतं हसून देतो, तो गोपी आपलं सगळं दुःख हरून जाते. मोठमोठे महा संकट येऊन जेव्हा त्याच्याकडे चिंताग्रस्त होऊन गोपी पाहून व्रज मधले, तर जर कृष्णाने हसला तर निश्चिंत होऊन जायचे की दिस मीन्स नो प्रॉब्लेम, because he's smiling. He is in control. त्याच्या नियंत्रणात अजूनही आहे सगळं. लहान बाळ धडपडत आत्ताच चालायला शिकलं आणि एकदम खाली पडलं जोरात आणि रक्तबंबाळ झाला. सायकल शिकत होता आणि एकदम टोंगळे फुटून आला मुलगा, आत्ताच कालच सायकल शिकला, एकदमच रक्तबंबाळ. आई 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 करत, तर आई काय त्याला लेक्चर दिली पाहिजे? एक्सक्यूज मी, हे गद्या मूर्खा, कोणी सांगितलं होतं तुला असा कसा गेला? की पटकन पहिले उचलून गेला आपल्या हृदयाशी जीव जवळ घेऊन. अरे 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 बिचारा माझा. हृदय कासावीस होऊन आईचं हृदय फाटून. मदर्स डे, हॅपी मदर्स डे सगळ्या आयांना पुन्हा एकदा. आई त्या रक्ताळलेल्या पुत्राला जवळ घेऊन छातीशी लाव. पहिले प्रेम, पहिले त्याला शांत करणं, की आहे माझी आई माझ्याजवळ. म्हटलं एकदम दुखत आहे शरीर, पण मला जवळ घेतला, मला स्वीकारला आहे अजून. त्याच्यामुळे आता दुःख आहे, पण हे आश्वासन आहे की लवकरच मला चांगलं वाटेल. माझी आई आहे, मला जवळ घेतला. हे रक्त तर वाहते आहे, दुःख तर होते आहे, पेन आहे, पण याच्यावर इलाजही होईल. बिकॉज आय जस्ट सॉ माय मदर. लहान बाळाला वाटतं शी इज देअर, शी जस्ट टुक मी इन हर आर्म्स. उचलून घेतला. त्या लेक्चर बाजीच्या आधी आई पहिले आपोआप तिला माहिती आहे पहिले काय करा. त्याला जवळ घेतल्याने जितका आनंद, जितकं शांत, जितकं सुख, जितकं निश्वस्त होईल, आश्वस्त होईल, तितकं पहिले कुठे बँडेड आहे, पहिले कात्री कुठे आहे, पहिले डेटॉल कुठे आहे, थांब तिथे तू रडत बस, ते काय रागवणं बिकणं, पहिले जाऊन प्रेमाचं लक्षण पहिले आपुलकी. तसं हा पहिले याची त्याला माहिती आहे त्याच्या मुस्कानचं सामर्थ्य. सगळ्यात पहिले बँडेड लावलं, जसं त्या मोहिनी मुस्कान रूपी ब्लिडिंग स्टॉप केलं.
अरे मित्रा, मी आहे बॉस, डोंट वरी, we're together still. तू आणि मी आहे. Yes, I will help you. Worry not. ते एकदम आशेचा किरण अर्जुनासमोर की काहीतरी यातून नक्की निघणार, यातून निसंशयपणे आश्वासित करून मग पुढे लेक्चर बँडेज झाल्यानंतर की तू गेला कशाला, त्या चौरस्त्यावर कोणी जायला सांगितलं, आपल्या मागच्या अंगणात सायकल चालवायची असते, पायऱ्या कशाला उतरतात, इथे खोलीत इथल्या इथे चाल गडगुडी घेऊन, जे काय समजून सांगायचं असेल की गदा आहे, असं नाही करतच नाही, ते नंतर सगळं ठीक झालं, ब्लड रक्त थांबल्यानंतर तसंच तो आता सुरू करा. पण पहिले फर्स्ट थिंग्स फर्स्ट, प्रेमाचं वचन. प्रहसन्नी व भारत, ज्या गोपिकांना ती मधुरी मुस्कान मिळाली, तीच मुस्कान तिथे अर्जुनाला प्राप्त झाली. तशीच शांती, तसाच आनंद, तसंच सौहार्द, तसंच सौजन्य, तसंच प्रेम याला प्राप्त झालं. शांत चित्त होऊन मगच शांत झाल्यावर आपण ऐकू शकतो, ग्रहण करू शकतो. कोणाचं काही लेक्चर वर्गामध्ये कोणी हित चिंतक जे काय हिताचं सांगतं, हित प्रधान गोष्टी, ते मन शांत झाल्यावरच आपण ऐकू शकतो. विचलित मन, चल विचल, चिंताग्रस्त, शोकग्रस्त, कन्फ्युज्ड, अफ्रेड, फिअरफुल मनात हे चांगल्या गोष्टी नाही थांबू शकत. म्हणून पहिले आपले मोहिनी मुस्कान या समर्थ पुरुषाने शांत करून आणि मग गीतोपदेश सुरू झाला. अशुचान अनुशोचस्तम प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गतासु न अनुशोचन्ते पंडिता. कोणासाठी शोकासाठी स्थान नाही. ते विचित्र गोष्ट सांग, मेल्यांसाठी शोक नाही, जिवंतांसाठी शोकासाठी स्थानच नाही. गीतेच्या साधकाच्या जीवनात गीता ज्यांनी आपलवली आहे, गीताकारला ज्यांनी आपला इष्ट मानला आहे, श्रीकृष्णाला, त्याच्या जीवनात असंभव अशक्य आहे शोकासाठी स्थान कुठल्याच प्रकारे, जर गीता नीट बरोबर उतरली तर. आणि शोक अंधार नाही म्हणजे प्रकाश आहे, शोक नाही म्हणजे आनंद आहे. स्वस्वरूप जे सतचेद आनंद स्वरूप जे आहे, स्वतःचा आनंद स्वरूप जे आहे ते. तर इथे आता आज थांबव, एक 5 मिनिटं ध्यान, 5 मिनिटं करू, जे ऐकलं ते पक्क करून, आणि त्याच्यानंतर मग आपण एकमेकांसोबत चर्चा करू. शक्य असलं तर डोळे बंद